चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी जगी प्रगटला तो जग जेठी आला पुंडलिकाच्या भेटी पाहून सेवा खरी थांबला हरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी नामदेव नामात रंगला हरी पांडुरंग संत तुका कीर्तनी दंगला विठ्ठल 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 टाळ घेऊनी करी चला वार करी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी संत जनाई होई गाई विठाई ओ विठाई माझे पंढरीचे आई कशी सखू अन बहिणाबाई विठाई ओ विठाई माझे पंढरीचे आई रखुमाई मंदिरी एकली परी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 2024 निर्मळ दिंडी शुभारंभ कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व उमेदवारांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सर्व सहकाऱ्यांना विनंती राहील आपण मोबाईल फोन सायलेंट मोड वरती ठेवूया जेणेकरून या कार्यक्रमामध्ये व्यत्यय येणार नाही याची आपण काळजी घेऊया. रास्कर काय काम हो शेख रास्कर हो रास्कर लोक एकदम तुकाराम महाराज पालखी सोहळा 2024 निर्मल दिंडी शुभारंभ कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व वारकरी संप्रदायाचं त्याचबरोबर इतर सर्व अधिकारी याचबरोबर कलापथकातील सर्व कलाकारांचं मनापासून स्वागत आहे. काही वेळामध्येच आपण या निर्मल दिंडी शुभारंभ कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. आलेल्या सर्व सहकाऱ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. कृपया मोबाईल फोन हे सायलेंट मोड वरती ठेवा ही नम्र विनंती. श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 2024 निर्मल दिंडी शुभारंभ कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व वारकरी बांधवांचं सर्व अधिकारी वर्गाचं या ठिकाणी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना विनंती राहील कृपया आपण मोबाईल फोन हे सायलेंट मोड वरती ठेवूया. माननीय मंत्री महोदयांसाठी या ठिकाणी सर्व मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. सर्वप्रथम आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करणार आहोत.
सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण कृपया त्या ठिकाणी दीप प्रज्वलन करावं. संत गाडगेबाबा त्याचबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन, त्याचबरोबर आज त्यांच्या प्रतिमेचं पूजन सर्व मान्यवरांनी करावयाची मी विनंती करतो. संत गाडगेबाबा महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती आज कृषी दिन म्हणून आपण साजरी करतो. त्याचबरोबर या ठिकाणी दीप प्रज्वलन देखील करावं अशी मी सर्व मान्यवरांना विनंती करतो. सर थोडं ग्राम विकास विभाग व पंचायत राज विभाग, श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 2024 निर्मल दिंडी शुभारंभ कार्यक्रमासह या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे. मंत्री महोदय समवेत आहेत, डॉक्टर चंद्रकांतजी कुलकुंडवार सर, विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे, त्याचबरोबर माननीय संतोष पाटील सर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे आणि इतर सर्व मान्यवरांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, जे का रंजले गाजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव येथेची जाणावा. अत्यंत सुंदर असं हे वातावरण या वारीच्या निमित्तानं पुण्यनगरी अनुभवत आहे. एक मिनिट सर. जी महाजन साहेब, मंत्री ग्राम विकास व पर्यटन विभाग महाराष्ट्र राज्य यांचं स्वागत करण्याची मी विनंती करतो. विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांतजी पुलकुंडवार सर, कृपया आपण आदरणीय मंत्री महोदयांचं या ठिकाणी स्वागत करावं. पुष्पगुच्छ, त्याचबरोबर विठ्ठल रखुमाईची मूर्ती आणि पवित्र अशा तुळशीचं रोप आपण या ठिकाणी देत आहोत. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय संतोष पाटील सर, आपल्याला विनंती राहील आपण विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांतजी पुलकुंडवार सर यांचे या ठिकाणी स्वागत करावं. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं, उपस्थित सर्व अधिकाऱ्यांचं, वारकरी बांधवांचं, पत्रकार बांधवांचं या ठिकाणी शब्द सुमनांनी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज या ठिकाणी निर्मल दिंडी शुभारंभ कार्यक्रम याचं आयोजन होत आहे. या माध्यमातून आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची मी विनंती करतो. उपायुक्त विकास माननीय विजय मुळीक सर, कृपया आपण आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. ग्रामविकास व पंचायती राज विभागाच्या वतीनं श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 2024 याच्या निमित्तानं निर्मल दिंडी शुभारंभ या कार्यक्रमासाठी उपस्थित ज्यांच्या शुभ हस्ते आपण या सोहळ्याचं आयोजन करत आहोत असे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास पंचायती राज व पर्यटन विभागाचे मंत्री माननीय नामदार श्री गिरीश महाजन साहेब, पुणे विभागाचे विभागीय आयुक्त आणि ज्यांच्या कुशल नेतृत्वाखाली आपण या सोहळ्याचं नियोजन करत आहोत असे माननीय डॉक्टर पुलकुंडवार सर, जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संतोष पाटील सर, जिल्हा परिषद पुणेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री चंद्रकांत वाघमारे साहेब, जिल्हा माहिती अधिकारी श्री मोगे साहेब, सहाय्यक आयुक्त विकास सौ गुले मॅडम, उपस्थित सर्व वारकरी, कलापथकाचे सर्व कलाकार, पत्रकार बंधू, जिल्हा परिषदचे तसेच इतर विभागांचे उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी स्वागत करतो. विविध सामाजिक परंपरा व मूल्य जपण्यामध्ये महाराष्ट्र हे नेहमीच अग्रेसर आहे आणि यामध्ये पुणे विभागाचे स्थान हे आघाडीवर आहे. यापैकीची एक आषाढी वारी पालखी सोहळा हा एक आहे. याच सोहळ्याचे औचित्य साधून समाजातील चुकीच्या प्रथा नष्ट करण्यासाठी व चांगल्या सवयी त्यांच्यामध्ये रुजवण्यासाठी जनजागृती करण्याबाबतचा उपक्रम या दिंडीच्या माध्यमातून शासनाने हाती घेतलेला आहे. या निर्मल दिंडीचा शुभारंभ आज मान्यवरांच्या हस्ते होत आहे. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालाशे कळस,
महान संत परंपरेतील पाया व कळस असणारे हे संतद्वयी यांची दक्षिण काशी पंढरपूर येथे पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणारी पालखी हा एक विलोभनीय सोहळा आहे. या संत शिरोमणींनी त्यांचे संपूर्ण अवतार कार्य हे समाज प्रबोधनासाठी पूर्ण केले. समाजातील वाईट चालीरीतीवर, प्रथा परंपरावर आपल्या ओळी आणि अभंगातून आसूड ओढले. चांगले कर्म करण्यासाठी सोप्या भाषेतून सामान्यांना, अडाणी जनतेला कळेल अशा वाणीतून मार्गदर्शन केले. या संत महात्म्यांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण वारी कालावधीमध्ये स्वच्छतेचा संदेश देणारी दिंडी, चित्ररथ, कलापथक या पालख्यांसोबत पाठवण्यात येत आहे. वैयक्तिक स्वच्छता, सामाजिक स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची स्वच्छता, घनकचरा व सांडपाण्याचे शास्त्रशुद्ध व्यवस्थापन याबाबत या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. या अतुलनीय अशा वैष्णवांच्या मेळ्यामध्ये सहभागी होणारे वारकरी हे मोठ्या संख्येने असल्याने व साधारणतः 15 लाख अपेक्षित भाविक असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच इतरही राज्यातून या वारीमध्ये हे वारकरी सहभागी होत असतात. समाजाच्या विविध थरातून, प्रवर्गातून आणि ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात हे वारकरी सहभाग होत असतात. त्यामुळे त्यांना समजेल अशा भाषेत आणि त्यांचे मनोरंजनही होईल अशा पद्धतीने कीर्तने, गाणे, नाटक, चित्रफीत, ध्वनिफीत इत्यादी माध्यमातून या दिंडीमध्ये स्वच्छता विषयक प्रबोधन करण्यात येते. तसेच भाविक वारकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी, त्यांची शासकीय सेवा सुविधेचा त्यांनी लाभ घ्यावा याकरता शासनाच्या विविध विभागाच्या अनेक समाजोपयोगी योजनांची प्रचार व प्रसिद्धी सुद्धा या दिंडीच्या निमित्ताने केली जाते. या निर्मल दिंडीच्या आयोजनासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून यावर्षी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. याचबरोबर आज आपला महाराष्ट्राचा कृषी दिनही आहे. महाराष्ट्राच्या कृषी क्रांतीचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी माननीय श्री वसंतराव नाईक यांची जयंती आज आपण साजरी करत आहोत. तसेच पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री व वैद्यकीय क्षेत्रात मौल्यवान कामगिरी केलेले डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांचे स्मरणार्थ आपण आज राष्ट्रीय डॉक्टर्स दिनही साजरा करत आहोत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महत्वाकांक्षी योजनेचा पुणे विभागातील शुभारंभ कार्यक्रमही आपण आज साजरा करीत आहोत. पुन्हा एकदा सर्वांना या प्रबोधनाच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि माझे प्रास्ताविक संपवतो. जय हिंद. धन्यवाद सर. असं म्हणतात की देहू आळंदी हे ज्ञानपीठ आहे, पंढरपूर हे योगपीठ आहे. ज्ञानपीठ आणि योगपीठ यांना जोडणारी वारी ही खऱ्या अर्थानं प्रेमपीठ आहे. यानंतर आपण सरांनी जो उल्लेख केला त्याच्यानुसार सर्वप्रथम पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीनं आपण एक किट बनवलेलं आहे, औषध किट. त्याचं विमोचन अगोदर मंत्री महोदय आणि इतर सर्व मान्यवरांनी करावं आणि आपण ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 2 दिंडी प्रमुखांना ते आपण हस्तांतरित करावं अशी मी विनंती करतो. कृपया आरोग्याच्या वतीनं जे किट बनवलेलं आहे ते आपण मंत्री महोदयांच्याकडे सुपूर्द करावं. कडू मॅडम आहेत सर. दिंडी प्रमुखांना अगोदर आपण त्याचं विमोचन करूयात आणि बाळासाहेब मालुसकर आणि सुभाष गोरे या 2 दिंडी प्रमुखांना विनंती राहील, कृपया आपण याचं विमोचन झाल्यानंतर ते आपण आपल्याकडे स्वीकारायचं आहे. आपण आरोग्याची काळजी या किटच्या माध्यमातून घेत आहोत सर्व वारकरी बांधवांची. यानंतर ते किट आपण बाळासाहेब मालुसकर यांना विनंती करतो, कृपया आपण ते मंत्री महोदयांकडून ते स्वीकारायचं आहे. एका वारीतील हे दिंडी प्रमुख आहेत आणि आणखीन एक दिंडी प्रमुख आहेत सुभाष गोरे. आपल्याला ही विनंती आहे, आपण पण ते किट ताब्यात घ्यायचं आहे. यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्याचा शुभारंभ या ठिकाणी होतोय आणि 1 ते 15 या कालावधीमध्ये प्रचार प्रसिद्धी आपण करणार आहोत. त्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 2 अर्ज स्वीकारण्याची मी विनंती करतो. माननीय विभागीय आयुक्त साहेब, त्याचबरोबर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सर, सौ आशा प्रकाश पातोंड, पेरणे तालुका हवेली. कृपया या ताईंना विनंती आहे, सर्वप्रथम आपण विभागीय आयुक्त साहेबांकडे तो अर्ज द्यायचा आहे. आणि दुसऱ्या आपल्या ताई आहेत सौ स्नेहलता ताई सतीश यनभर, बुरकेगाव तालुका हवेली.
धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती, कृपया आपण विराजमान व्हावं. खरं तर निसर्गाला तुम्ही काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न केला तर निसर्ग तुम्हाला भरभरून देतो आणि हा संदेश वारीच्या माध्यमातून आपल्याला मिळतो आणि वारकरी बांधव ते प्रबोधनाचं काम करत असतात. यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करतो पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय संतोष पाटील सर, कृपया आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आदरणीय संतोष पाटील सर. संपूर्ण महाराष्ट्राचा मानबिंदू असलेली, सांस्कृतिक धरोहर असलेली, ठेवा असलेली आषाढी वारी ही केवळ महाराष्ट्रात किंवा देशात नव्हे तर आज जागतिक पातळीवर महाराष्ट्राचं एक वैभव म्हणून प्रसिद्धीस आलेली आहे. माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये 29 तारखेला संत श्रेष्ठ ज्ञानोबाराया यांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालेलं होतं. 28 तारखेला जगद्गुरू संत तुकोबाराया यांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं होतं. आज दोन्ही पालखी सोहळे या पुण्यनगरीमध्ये मुक्कामी आहेत. उद्या पुण्यनगरीमधून त्यांचं ग्रामीण भागामध्ये प्रस्थान होणार आहे आणि त्यानंतर पुणे जिल्हा, सातारा आणि सोलापूर जिल्हा करत ते पंढरपूरला जाणार आहेत. आपल्या सर्वांना कल्पना आहे की मागच्या 1200 वर्षापासून संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या पुढाकारातून भागवत धर्माची स्थापना झाली आणि त्यांच्या काळापासून नंतरमध्ये संत नामदेव यांच्या काळामध्ये हा भागवत धर्म असेल तो पंजाबपर्यंत गेलेला होता आणि तुकोबारायांनी पूर्ण समाजाला या वारीच्या निमित्तानं, या संप्रदायाच्या निमित्तानं सर्वांना एकत्रित केलेलं होतं. या वारीचं किंवा भागवत संप्रदायाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही जाती धर्माचा कुठलाही भेदभाव न करता केवळ विठ्ठलाच्या, पांडुरंगाच्या ओढीनं एकत्र आलेले सर्व समाज बांधव केवळ नामस्मरण करत पंढरीच्या दिशेने वाटचाल करत असतात. एकच त्यांचं लक्ष असतं की सर्वांचा जो काही आराध्य आहे, पांडुरंग आहे, त्याच्या चरणी लीन होण्यासाठी त्याच्या दर्शनाची आस घेऊन हे सर्व वारकरी वाटचाल करत असतात. आपलं हे भाग्य आहे की या सर्व वारकऱ्यांची सेवा करण्याचं परमभाग्य आपल्याला मिळालेलं आहे. मागील 2015-16 पासून शासनाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मार्फत आपण निर्मल वारी राबवत असतो. आपल्या सर्वांना कल्पना आहे की संतांनी, त्याच्यामध्ये संत ज्ञानोबाराया असतील, संत तुकाराम महाराज असतील, संत नामदेव असतील किंवा इतर सर्व संत श्रेष्ठ असतील, यांनी समाजाच्या मनाची मशागत केलेली होती, मन निर्मळ करण्याचं काम केलेलं होतं. त्याचबरोबर ज्यांच्या प्रतिमेचं आपण पूजन केलेलं आहे त्या संत तुकडोजी महाराज असतील, संत गाडगेबाबा असतील, यांनी त्यांच्या कार्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला, भारताला स्वच्छतेचं महत्त्व त्यांच्या कृतीमधून दर्शवलेलं होतं. केवळ त्याच संतांनी प्रागतिक विचार या संपूर्ण समाजाला दिलेला असल्यामुळे भारतामध्ये महाराष्ट्राचं स्थान हे वेगळं आहे आणि ही परंपरा आज आपण पुढे घेऊन जातो शासनाच्या माध्यमातून. आणि ही परंपरा आपल्याला आता जनमनामध्ये रुजवण्याची संधी मिळालेली आहे. मी माननीय मंत्री महोदय श्री गिरीश महाजन साहेब जे शासनाच्या वतीने या कार्यक्रमाच्या शुभारंभाला उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि आज शासनाच्या वतीनं मागील वर्षीपेक्षा जास्त स्वरूपामध्ये आपल्याला भौतिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. कारण या दिंडीमध्ये, वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या ही दिवसेंदिवस वाढते आहे. त्याच्यामुळे या भौतिक गरजांची, सुविधांची गरज पण निश्चितपणे वाढते आहे. 20% जास्त शौचालय आणि पाणीसाठी टँकर हे आपण जास्तीचे उपलब्ध करून दिलेले आहेत. मला खात्री आहे यावर्षी सोहळा प्रमुख असतील, सर्व दिंडी प्रमुख असतील, सर्व लोकप्रतिनिधी असतील, माननीय मुख्यमंत्री, माननीय पालकमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय ग्रामविकास मंत्री या सर्वांनी या वारीच्या नियोजनाच्या बैठका घेतलेल्या होत्या आणि त्याच्यामधून काही मौल्यवान सूचना दिलेल्या होत्या. मी सरांना सांगू इच्छितो की विभागीय आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व सूचनाची अंमलबजावणी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रशासनाने केलेला आहे. आणि मागील 3 दिवसापासून 28, 29, 30 रोजी देहू आणि आळंदी आणि त्याच्यानंतरच्या मार्गावर कोणत्याही प्रकारची गैरसोय झाल्याची एकही तक्रार आमच्यापर्यंत प्राप्त झालेली नाही. सर्व वारकरी या सुविधांचा लाभ घेत आहेत. मला खात्री आहे की ग्रामीण भागामध्ये वारीचं आगमन झाल्यानंतर माझे सर्व गटविकास अधिकारी असतील, सर्व आरोग्य अधिकारी असतील, सर्व कर्मचारी असतील, ज्यांच्या नियुक्त्या आपण केलेल्या आहेत, ते एक सामाजिक
जबाबदारी म्हणून, एक शासकीय कर्तव्य म्हणून, त्याचबरोबर आपल्या जीवनातला एक चांगला प्रसंग म्हणून सुद्धा या वारीमध्ये सहभागी होतील आणि या वारकऱ्यांची सेवा ही निर्मल वारीच्या स्वरूपामध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहेत. कारण केवळ भौतिक सुविधा देऊन आपल्याला थांबता येणार नाहीये. माननीय पंतप्रधानांनी स्वच्छ भारत मिशनचा घोषणा केलेली होती आणि ही घोषणा आपल्याला प्रत्यक्षात आणायची असेल तर आषाढी वारी हा एक चांगला आपल्यासाठी प्रसंग आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला या माध्यमातून पोहोचता येणार नाहीत. जवळपास 15 ते 20 लाख लोक या वारीमध्ये सहभागी होत असतात आणि म्हणून स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून शौचालयाचं बांधकाम करणे असेल, प्रत्येक कुटुंबापर्यंत आपण हा लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. मिळालेला लाभ बांधकाम झाल्यानंतर त्याचा वापर करणं असेल, स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन असेल, प्लॅस्टिक कचऱ्याचं व्यवस्थापन असेल किंवा याच्या माध्यमातून पाणी जे शुद्ध पाणी देण्याचा व्यवस्थापन असेल, या सर्वांच्या बाबतीमध्ये प्रशासन सर्वसामान्य नागरिकांपर्यंत, जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. मी माननीय मंत्री महोदयांना धन्यवाद देतो की यावर्षी वारीकरिता जो निधी शासनामार्फत उपलब्ध करून दिला जातो तो 15 दिवस अगोदर दिल्यामुळे हा निधी प्रत्येक ग्रामपंचायतपर्यंत पोहोचलेला आहे आणि या ग्रामपंचायतपर्यंत दिलेल्या निधीच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये या वारकऱ्यांच्या सेवेसाठी किंवा सुविधांसाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करण्यात येणार आहे. त्यामुळे निश्चितपणे या वर्षीची वारी निर्मल होणार आहे, हरित होणार आहे, सुरक्षित होणार आहे, एवढी मी आपल्याला ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द याच ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं संतांनी कीर्तनाच्या माध्यमातून केवळ आध्यात्मिकच नाही तर सामाजिक संदेश देण्याचंही काम केलं. या ठिकाणी आपण एक निर्मल वारी, हरित वारी या संदर्भात एक आपण ऑडिओ ऐकणार आहोत. मी विनंती करतो कृपया तो आपण प्ले करावा. वारी विठ्ठलाची चालायाला निघाली पाऊले, वारी विठ्ठलाची चालायाला निघाली पाऊले, वाट स्वच्छ ठेवायाची सारी बाळवीत वचने, वाट स्वच्छ ठेवायाची सारी बाळवीत वचने, व्यर्थ प्लास्टिक व्यर्थ कचरा फेकू नये इथे तिथे, यानी होते आरोग्याची हानी, असू द्या वेधानी उघड्यावर शौचासाठी, बसू नये इथे तिथे, वापरावे फिरते शौचालय, असू द्या वेधानी, हीच वारी विठ्ठलाची खरी पाऊले सांगती, हीच वारी विठ्ठलाची खरी पाऊले सांगती, स्वच्छतेची निर्मल वारी अशी भक्ताला पावते, स्वच्छतेची निर्मल वारी अशी भक्ताला पावते. विठ्ठल 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 वृक्षवल्ली आम्हा सोडरे, विठ्ठली वृक्षवल्ली आम्हा सोडरे, विठ्ठली वृक्षवल्ली आम्हा सोडरे, विठ्ठल. यानंतर मी विनंती करतो विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांतजी फुलकुंवर सर, कृपया सर आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. रामकृष्ण हरी. नमस्कार. आज निर्मल वारी या राज्य शासनाच्या संकल्पनेची सुरुवात करण्यासाठी इथे आवर्जून राज्य शासनाच्या वतीने उपस्थित असलेले आपले राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज आणि पर्यटन मंत्री आदरणीय गिरीश महाजन सर, जिल्हा परिषदेचे CEO संतोष पाटील, माझे सर्व सहकारी अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व वारकरी बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना माहिती आहे शेकडो वर्षापासून आपण पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारीच्या स्वरूपामध्ये आपण जात असतो. एक अतिशय हृद्य असा सांस्कृतिक सोहळा दरवर्षी
आषाढी वारी आणि कार्तिकी वारीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला आणि जगाला पाहायला मिळत असतो. अतिशय शिस्तबद्ध लाखोंच्या संख्येने वारकरी येत असून सुद्धा ग्रामीण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत असून सुद्धा कुठेही कोणतीही बेशिस्त न होता छान पद्धतीनं अतिशय सुंदर पद्धतीनं सांस्कृतिक प्रदर्शन आणि पांडुरंगाच्या प्रती असलेली आपली श्रद्धा आपण तिथे व्यक्त करत असतो आणि हा पालखी सोहळा पार पाडत असतो. राज्य शासन दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी संपूर्ण सोहळा अतिशय स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. निव्वळ म्हणजे कागदावरच नव्हे तर प्रत्यक्षात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, माननीय अजितदादा पवारांनी इथे बैठक घेतली होती तयारीसाठी आणि त्या दिवशी दादांनी सरांना फोन केला की आज आपल्याला पैसे रिलीज करायचे. सरांनी तासाभरामध्ये ग्रँट मंजूर करून रिलीज पण केले. म्हणजे असं पहिल्यांदा झालंय की 36,53,00,00,000 रुपये निर्मल वारीसाठी राज्य शासनाने मंजूर केले आणि त्याच दिवशी तासाभरामध्ये 3 जिया माननीय गिरीश महाजन साहेबांच्या प्रेरणेने ताबडतोब जारी झाले. प्रत्यक्ष 26,87,00,000 रुपये राज्य शासनाने आपल्याला BDSच्या स्वरूपामध्ये दिलेले आहेत. आपल्याला सर्वांना माहिती आहे अतिशय महान संत परंपरा लाभलेलं आपलं महाराष्ट्र राज्य आहे आणि आता आपण कार्यक्रमाची सुरुवात करताना आपले गाडगे महाराजांच्या प्रतिमेला आपण अभिवादन केलं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचं अभिवादन केलं आणि त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांच्या प्रतिमेचे अभिवादन केलं. विविध संतांनी समाज जागृती करताना, प्रबोधन करताना धार्मिक कार्याला सामाजिक कार्याची जोड कशी द्यायची यासाठी आपल्याला सातत्याने संदेश दिलेला आहे. विशेषतः जेव्हा आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेकडे पाहतो, ग्रामगीतेमध्ये आजच्या काळामध्ये जीवनाच्या प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक बाबीला स्पर्शून जाणारं तत्वज्ञान राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 1953 मध्ये लिहून ठेवलेलं आहे. कसं बसं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एवढा द्रष्टा संत अलीकडच्या काळामध्ये निश्चितपणे या देशाने पाहिलेला नाही. संत तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, संत परंपरेला या साजेस पुढं नेण्याचं काम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांनी केलेलं आहे. तुकडोजी महाराज एका ठिकाणी असं म्हणतात की आपण तेवढे स्वच्छ राहावे, भोवती गलिच्छ वातावरण जे पाहावे, याने सुमंगलता कधी न पावे, तनमन होई दूषित. प्रत्येक अध्यायामध्ये किमान 4-5 अभंग राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सामूहिक स्वच्छतेबाबत लिहून ठेवलेले आहेत आणि त्याची जनजागृती करण्यासाठी आयुष्य खर्ची घातलेला आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे गाडगे महाराज प्रत्येक गावागावामध्ये जाऊन स्वतः झाडू हातात घेऊन मंदिरांची स्वच्छता करायचे, गोदऱ्यांची स्वच्छता करायचे आणि स्वच्छता जिथे नाही तिथे परमेश्वर राहूच शकणार नाही हा संदेश गाडगे महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घालून आपल्या सर्वांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आताच संतोष पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे माननीय पंतप्रधान महोदयांना पंतप्रधान झाल्याबरोबर देशामध्ये स्वच्छ भारत मिशन किंवा हागणदारी मुक्त संपूर्ण देश करण्यासाठी स्वतः प्रयत्न करावे लागले, स्वतः संदेश वारंवार द्यावे लागले. तेव्हा कुठे आपण संपूर्ण देशाला आता ODF किंवा हागणदारी मुक्त अशा स्थितीला नेऊ शकलेलो. हे मी का सांगतोय तर आपण थोडंसं यावर विचार करण्याची गरज आहे की आपण आपली मंदिरं किंवा मंदिराला जाणारी सगळी वाट जी आहे ही सगळी स्वच्छ ठेवली तरच खऱ्या अर्थानं आपल्या सोबत ईश्वराचा वास राहणार आहे, तरच खऱ्या अर्थानं ईश्वराची कृपा आपल्यावर होणार आहे. आणि म्हणून राज्य शासनाने ही वारी निर्मल वारी व्हावी. काही वर्षापूर्वीची बाब आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की माननीय उच्च न्यायालयाला यामध्ये दखल घ्यावी लागली होती आणि मग विविध सामाजिक संस्था आणि शासनाने पुढाकार घेऊन मग यामध्ये निर्मल वारी ही संकल्पना पुढे नेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी द्यायला सुरुवात झाली. सामाजिक संस्थांचा सहभाग वाढला, वारकरी संप्रदायातील प्रत्येक व्यक्तीचा यामध्ये सहभाग वाढला आणि गेले 4 ते 5 वर्षापासून आपली वारी ही वरचेवर अधिक निर्मल आणि स्वच्छ होताना आपल्याला दिसते आहे. प्रयत्न असा आहे राज्य शासनाचा की आपली पालखी जशी जशी पुढे जाते, पालखी मुक्कामाला अनेक ठिकाणी पालखी मुक्कामी राहते, पालखी मुक्कामावरून पुढच्या मुक्कामासाठी पालखी जेव्हा निघते
तेव्हा पुढच्या 24 तासामध्ये ही मुक्कामाची जागा, तो परिसर अतिशय स्वच्छ असला पाहिजे यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी आणि विविध सामाजिक संस्था यांनी सहभाग घेऊन निश्चितपणे यावर्षी हा प्रण केलेला आहे की आम्हाला निश्चितपणे आतापर्यंतच्या पेक्षा अधिक खूप चांगल्या पद्धतीनं ही वारी यावर्षी निर्मल आणि सुरक्षित आणि स्वच्छपणे पूर्ण पार पाडायची आहे. मला इथे सर्व उपस्थित असलेल्या वारकरी बांधवांना पुन्हा विनम्र विनंती करायची आहे, विनम्र आवाहन करायचं आहे की कृपा करून कुठेही कचरा फेकू नका, कचरा इकडे तिकडे टाकू नका. नेमून दिलेले आहेत ठिकाणं कचरा टाकण्यासाठी, त्याच ठिकाणी तो कचरा टाकला गेला पाहिजे. प्लास्टिकचा वापर करू नका, कारण आपल्या ह्या ज्या नद्या आहेत, पवित्र नदी म्हणून आपण ज्या नद्यांकडे पाहतो, इंद्रायणीकडे असेल किंवा इतर सर्व पवित्र नद्यांकडे, त्या नद्यांना प्रदूषित होण्यापासून टाळायचं असेल तर आपण स्वतःही कुठेही प्रदूषण करणार नाही आणि प्रदूषण करणाऱ्यांना माफ करणार नाही किंवा करू देणार नाही प्रदूषण. अशा प्रकारची दृढ प्रतिज्ञा आज आपण करून जर आपण निर्मल वारीला सुरुवात केली तर मला निश्चितपणे खात्री आहे की आगामी काळामध्ये राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील अतिशय स्वच्छ आणि सुंदर निर्मल वारी म्हणून आपल्या या वारीचा आणखी नावलौकिक पुढे जाण्यास आपल्याला हातभार लागेल. प्रशासनाने सर्वत्र मोबाईल टॉयलेट्स किंवा फिरती शौचालय किंवा इतर सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या सुविधांचा वापर आपण आणि आपल्या वारकरी बांधवांनी सर्वांनी केला पाहिजे. यासाठी प्रत्येकाने, ही मी का सांगतोय तर आम्ही काल परवाला माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत आळंदीला होतो. पालखी सुरुवात करताना त्यांच्या हस्ते पालखीचं सुरुवात झाली माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते. अतिशय शिस्तबद्ध सोहळा आहे. लाखोंच्या संख्येने, किमान 4 ते 5 लाख वारकरी तिथे होते. परंतु माननीय मुख्यमंत्र्यांचा दौरा असताना देखील कुठेही कसलीही धक्काबुक्की नाही किंवा जरा सुद्धा कुठेही ट्रॅफिक म्हणजे जाम झालेलं आम्हाला कुठे दिसलं नाही. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं आपण हा सांस्कृतिक सोहळा पार पाडत असतो आणि तो यापुढे देखील इथून पुढे आपण 17 तारखेला आषाढी एकादशीच्या निमित्तानं जेव्हा आपण पंढरपूरला पोहोचू आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊ, माऊलीचं दर्शन घेऊ, तेव्हा तिथे सुद्धा आपण याच पद्धतीनं संपूर्ण मार्गक्रमणामध्ये आणि परतीच्या प्रवासामध्ये प्रशासनासोबत हातात हात घालून, सामाजिक संस्थांसोबत हातात हात घालून आपण ही वारी निर्मल आणि स्वच्छ वारी या पद्धतीनं आपण पार पाडूया. आपल्या सर्वांवर पांडुरंगाची असीम कृपा अशाच पद्धतीनं राहो आणि या राज्याची भरभराट माननीय मंत्री महोदयांच्या नेतृत्वात हो यासाठी मी पुनश्च शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. यानंतर केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार यांनी आजच्या या वारीच्या निमित्तानं, निर्मल दिंडीच्या निमित्तानं एक शुभ संदेश दिला आहे. त्याचं वाचन मी करतोय माननीय मंत्री महोदयांच्या परवानगीने. शेकडो वर्षे सुरू असलेल्या पंढरीच्या वारीचा कणा, यात सहभागी होत असलेले वारकरी आणि त्यांच्या दिंड्या हा आहे. या दिंड्यांमध्ये सहभागी होणारा प्रत्येक वारकरी समूह जीवनाची प्रेरणा देत असतो. दिंड्या हा सामूहिक जीवन जगण्याचा संदेश आहे. हे लक्षात घेतले तर निर्मल दिंडी उपक्रमाचे महत्त्व समजू शकेल. समूह जीवनात शिस्तीचा संस्कार आणि समाजाच्या हिताच्या विचाराचा मुद्दा सतत मनात बाळगावा लागतो. हा संस्कार दिंड्यातून घडतो. म्हणूनच महाराष्ट्राचे समूह मन या दिंड्यांनी घडवले आहे. महाराष्ट्र धर्म या दिंड्यांनी जोपासला आहे असे अभिमानाने सांगता येते. महाराष्ट्रावर परकीय आक्रमणे आली तेव्हा अस्वस्थ समाजाला आश्वस्त करण्यासाठी आणि पुढे जाऊन लढण्यासाठीचा आत्मविश्वास याच वारीने दिला आहे. म्हणूनच वारी हे समाजाशी नाते साधण्याचे सर्वात सशक्त साधन आहे. निर्मल दिंडी हा त्याचाच भाग आहे. शासनाचे लोकोपयोगी निर्णय आणि धोरणे वारकऱ्यांपर्यंत आणि त्यांच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी निर्मल दिंडीचा उपक्रम मोलाचा आहे. लक्षावधी वारकरी जेव्हा पंढरीच्या वाटेने चालू लागतात तेव्हा स्वच्छता आणि त्यांचे आरोग्य या दोन्हीकडे समान लक्ष द्यावे लागते. सार्वजनिक स्वच्छता आणि ज्या प्रसन्न भावाने लक्षावधी भाविक वारी सहभागी होतात तो भाव जपण्यासाठी स्वच्छतेच्या सोयी अत्यावश्यक असतात. देशात गेल्या 10 वर्षात स्वच्छ भारत अभियानाने एक नवा मानसिक बदल समाज मनात घडवून आणला आहे. स्वच्छतेचा संस्कार रुजतो आहे. महाराष्ट्र शासन ही या बाबतीत आघाडीवर आहे. स्वच्छ भारत अभियानासाठी अजितदादांनी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केलेली आहे.
यातूनच स्वच्छ आणि मंगल महाराष्ट्र घडणार आहे. वारीच्या माध्यमातून हा स्वच्छतेचा संस्कारही संपूर्ण राज्यभर पोचावा आणि आरोग्यसंपन्न महाराष्ट्र निर्माण व्हावा, हा आपला सर्वांचाच निर्धार आहे. निर्मल दिंडीच्या माध्यमातून हा निर्धार पूर्णत्वास नेऊयात. निर्मल दिंडीला माझ्या मनापासून शुभेच्छा. पांडुरंग हरी. आपले मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री, भारत सरकार. यानंतर एक सांगायला अभिमान वाटतो की या वारीमध्ये परदेशी महिला देखील सहभागी होत आहेत. त्या बाबतीत बोलायचं झालं तर हीच आमची संस्कृती, हाच आमचा ठेवा. हीच आमची संस्कृती, हाच आमचा ठेवा. परदेशी महिलांना सुद्धा वारीचा मोह व्हावा. यानंतर जोरदार टाळ्यांनी आपण आमंत्रित करूयात माननीय नामदार गिरीश महाजन साहेब, मंत्री ग्रामविकास व पर्यटन, महाराष्ट्र राज्य. सर, कृपया आपण आम्हाला संबोधित करावे. आदरणीय गिरीश महाजन साहेब. नमस्कार. महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आणि त्याचप्रमाणे शिवरायांची सुद्धा भूमी आहे. आणि म्हणून वर्षभर आमचे वारकरी विठुरायाच्या दर्शनाची ज्यांना ओढ लागलेली असते. कधी एकदा आषाढी येईल आणि कधी आम्ही पंढरपूरच्या दिशेने जाऊ, असं सर्वच आमच्या वारकऱ्यांना वाटत असतं. आणि म्हणून दिवसेंदिवस यांची संख्यासुद्धा वाढत चाललेली. आत्ताच मी आयुक्त साहेबांशी या ठिकाणी बोलत होतो. CO साहेबांकडून मी माहिती घेतली. यावर्षी मला वाटतं की ही संख्या वाढेल. 15 लाखाच्या वर वारकरी हे पंढरपूरला या ठिकाणी जातील. गेल्या वेळीसुद्धा 12-13 लाखापर्यंत आकडा गेलेला होता. पण यावेळची परिस्थिती आणि गेल्या वेळची परिस्थिती थोडी वेगळी आहे. यावर्षी पावसाने चांगली दमदार सुरुवात केलेली आहे. सोलापूर जिल्हा यावेळी मागच्या वर्षी फक्त 5% पेरण्या झालेल्या होत्या. यावेळेला 85% वर पेरण्या सोलापूरमध्ये या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगली सुरुवात वरुण राजेने या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून आमचा सर्व वारकरी हा खऱ्या अर्थाने शेतकरी आहे. अल्पभूधारक आहे, मोठा शेतकरी असेल, मजूर वर्गही आहे. आणि म्हणून तो आता विसावलेला आहे. आणि म्हणून पंढरच्या दिशेने आता तो चालू लागलेला आहे. आणि सर्व महाराष्ट्र आता हा आपण बघतात, पंढरपूरची वाट बघतायत, आषाढीची वाट बघतोय, विठुरायाच्या दर्शनाची त्यांना सगळ्यांना ओढ लागलेली आहे. आणि म्हणून अशा प्रसंगी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित झालेला आहात. यावर्षी आम्ही प्रयत्न केलेला आहे गेल्या वर्षीपेक्षा चांगलं का. मागच्या वर्षी सुद्धा आम्ही मोठा निधी या ठिकाणी दिलेलाच होता. पण तो मागच्या वर्षी मला वाटतं आम्ही 24-25 कोटी रुपये निधी हा सगळ्याची आमच्याकडे मागणी झालेली होती, तो या ठिकाणी. ही वारी तशी संख्येने मोठी असते, तशी ती गुणात्मक मोठी असली पाहिजे. म्हणजे तिथे स्वच्छता असली पाहिजे, तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असल्या पाहिजे, आरोग्याची व्यवस्था असल्या पाहिजे. आणि सर्व दृष्टीने वारी निर्मल असली पाहिजे. आणि म्हणून निर्मल दिंडीचा शुभारंभ आपण आज या ठिकाणी करतो. आपल्याला कल्पना असेल गेल्या वर्षी आपण 24-25 कोटीपर्यंत माझं जे खाते ग्रामविकास खातं याचा मोठा सहभाग या ठिकाणी आहे. कारण सगळे ग्रामीण भागातून या दिंड्या जात असतात. आणि मग तिथे मग राहण्याची व्यवस्था, निवाऱ्याची व्यवस्था, विसाव्याची व्यवस्था, मग तिथे मग पाण्याची व्यवस्था येते, शौचालयाची व्यवस्था येते, स्नानगृहाची व्यवस्था येते, महिलांची वेगळी असते, पुरुषांची वेगळी असते. सगळ्याच व्यवस्था आपल्याला कराव्या लागतात. म्हणून यावर्षी आम्ही ठरवलं की अतिशय चांगली व्यवस्था, अगदी चांगल्यात चांगली. गेल्या वर्षी जे काही कमी पडलं ते यावर्षी करायचं, यावर्षी काही कमी पडलं असेल तर पुढच्या वर्षी त्याची भर काढावी, त्याच्यामध्ये दुरुस्ती करावी. आणि म्हणून यावर्षी आम्ही जवळपास 38 कोटी रुपये आता दिलेत. पण सोलापूरच्या अजून पण 11-12 कोटीची मागणी आलेली. म्हणजे गेल्या वर्षी सगळा खर्च आमचा 23 कोटी रुपये झालेला होता. यावर्षी आम्ही तो 50 कोटीच्या वर या ठिकाणी करतो. म्हणजे दुप्पटपेक्षा जास्त खर्च आपण या सगळ्या सोहळ्यासाठी आपण देव केलेला आहे. शौचालय असतील ती काही वेळेला कमी पडली असा अनुभव होता, की आपण 20% जवळपास वाढवलेली आहेत. पिण्याचे टँकर आपण यावेळेला दुप्पट केलेले आहेत. आरोग्याच्या सेवा आहेत त्यासुद्धा आपण आता दुरुस्त केल्या आहेत. त्याच्यामध्ये खूप दीडपट दुपटीने आपण त्या ठिकाणी वाढ केलेली आहे. आपण आताच किट आपण त्या ठिकाणी दिलेत वारकऱ्यांना, दिंडीच्या सोबत, पालख्यांच्या सोबत. इमर्जन्सीमध्ये अत्यावश्यक कुठल्या गोष्टी असतील, फर्स्ट एड बॉक्स म्हणून त्याचा आपण त्या ठिकाणी उपयोग करू शकतो. त्याच्यामध्ये त्या गोळ्या, औषधं, सगळे बँडेज त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून जे करता येण्यासारखं आहे ते सरकार या ठिकाणी करतं. मला वाटतं गेल्या वर्षी पहिल्यांदा असं झालं, मुख्यमंत्री शिंदे साहेब होते की दिंडीची थोडी तयारी बघायला. मी स्वतः होतो, साहेब होते. आम्ही आधी दिंडीच्या 2 दिवस 3 दिवस आधी आम्ही त्या ठिकाणी जाऊन सर्व पाहणी त्या भागातली केली. कुठे काय उणीव आहे का, कमी आहे, जास्त आहे, सर्वांना त्या ठिकाणी भेटून आलो, वारकऱ्यांना भेटून आलो.
स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा केली. हे पहिल्यांदा असं झालं. नाहीतर मुख्यमंत्री येतात, पूजेला येतात, त्या दिवशी पूजा करतात, फक्त निघून जातात. पण मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी येत आहेत, सगळी व्यवस्थेची पाहणी करतायत. मला वाटतंय पहिल्यांदा झालं. परवा सुद्धा साहेब आपण सांगितलं कुंकुळकर साहेबांनी की आपण आळंदीला मुख्यमंत्री महोदय येऊन गेले आणि म्हणून सरकार तुमच्या सोबत आहे. आपण बघितलं असेल केंद्र सरकार असो का राज्य सरकार असो, आज आम्ही या संदर्भामध्ये कुठेही मागे नाही. केंद्रातलं सरकार आपण बघितलं असेल, अयोध्येत राम मंदिर आता झालेलं आहे, भव्य दिव्य जगप्रसिद्ध मंदिर आपण त्या ठिकाणी केलं आहे. आपण काशी विश्वनाथाला जर गेलात तर आपण बघाल तिथलं चित्र किती बदललेलं आहे. हजारो कोटी रुपये खर्च करून आपण आपल्या तीर्थक्षेत्राचं सगळं स्वरूप बदललेलं आहे. उज्जैनला आपण गेलात तर तिथे आपण बघा किती मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करून तिथे कॉरिडॉर उभा करतो आहोत. पंढरपूरच्या बाबतीमध्ये आणि त्र्यंबकेश्वरच्या बाबतीमध्ये सरकार हाच विचार करत आहे की पंढरपूरला सुद्धा उज्जैनच्या धर्तीवर, काशी विश्वेश्वराच्या धर्तीवर त्या ठिकाणी आम्ही मंदिराचं त्या ठिकाणी सर्व पुनर्रचना करणार आहोत. पुनर्रचना करण्यापेक्षा म्हणजे तिथे सगळे सोयी सुविधा देणार आहोत. त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये मग चंद्रभागा नदीच्या बाबतीमध्ये असेल, कुठे प्रदूषणाचा विषय असेल, भाविकांचा राहण्याचा विषय असेल, तिथे रस्ते असतील, गटारी असतील, नाले असतील, अगदी स्वच्छ. आपण जर उज्जैनला आता गेलात तर म्हणजे आपल्याला वाटून पाहून आश्चर्य वाटेल. आपण काशी विश्वनाथात गेलात, वाराणसीमध्ये गेलात तर सगळं चित्र बदललेलं आहे. हजारो कोटी रुपये खर्च करून हे आमचं आराध्य दैवत आहे, हे आमचं श्रद्धास्थान आहेत, यांचं सगळं चित्र आपल्याला बदल दिसेल. आणि त्याच धर्तीवर आता आम्ही पुढे त्र्यंबकेश्वर असेल, पंढरपूर असेल, 5 आम्ही त्या ठिकाणी भवानी मातेचं मंदिर, त्या ठिकाणी तुळजा भवानीचं मंदिर आम्ही त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि म्हणजे 5 ठिकाण असे घेतलेले आहेत की त्या ठिकाणी आपल्याला कॉरिडॉर करायचा आहे. वर्षभरामध्ये हा बदल आता आपल्याला पुढे पुढे टप्प्याटप्प्याने झालेल्या ठिकाणी दिसेल. पण यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय तर आमच्याकडे मंदिरं आहेत, पण त्याच्या सगळ्या देखभालीसाठी आमच्याकडे पैसे नाहीत, त्याच्या डागडुजीसाठी आमच्याकडे पैसे नाहीत. काही मंदिरं आहेत तिथे श्रीमंत आहेत, आमच्याकडे अ वर्ग दर्जाची आहेत ती 13 मंदिरं आहेत. त्यांच्याकडे पैशाची वाणवा नाही आहे. त्यांच्याकडे भाविक येत असतात, देशोर येतात, प्रचंड शिर्डीसारखे आहेत, शेगावसारखे देवस्थान आहेत असे की त्यांना भरपूर पैसे मिळत असतात. पण ब वर्ग, त्याचा दर्जा ब आहे, अशा मंदिरांकडे सुद्धा आम्ही बघितलं पाहिजे. आणि अशी मंदिरं जवळ 497 आहेत. आणि म्हणून यावेळेला माझ्याकडेच ते खातं आहे, ग्रामविकास म्हणून आम्ही देतो, पर्यटन पण माझ्याकडेच खातं आहे. आणि म्हणून आम्ही यावेळेला त्यांना सांगितलं की त्यांना आधी 1 कोटी मिळायचे. 2012मध्ये 11मध्ये काहीतरी 2 कोटी केलेले होते. आता आम्ही ठरवलं की प्रत्येक मंदिराला 5 कोटी रुपये द्यायचे. 5 कोटीतून जवळपास आम्ही 2,500 कोटी रुपये 500 मंदिरांना त्या ठिकाणी दिले. आणि त्याच्यामध्ये कशी दुरुस्ती करता येईल, त्याच्यामध्ये काय, त्याच्या कुठल्या व्यवस्था त्या ठिकाणी तयार करता येतील, कुठे गळती लागलेली आहे, कुठे सिमेंट कुठे गळून पडलेलं आहे, कुठे विटा गळून पडलेल्या आहेत, पण देखभालीला पैसे नाहीत, अशा मंदिरांसाठी आता आम्ही 5-5 कोटी 500 मंदिरांना राज्यामध्ये आम्ही आता त्या ठिकाणी जवळपास 200 कोटी 2,500 कोटी हे त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि त्यांचं काम आता वेगाने सुरू झालेलं आहे. शेवटी मंदिरं ही आमची श्रद्धास्थान आहेत. आपण इथे बघितलं असेल तुकडोजी महाराज आहेत त्या ठिकाणी गाडगे महाराज आहेत, मोठे संत होऊन गेलेत. पण नुसतं भजन कीर्तनच नाही तर त्याबरोबर त्यांनी एक वेगळा संदेश आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. त्या ठिकाणी स्वच्छतेचा संदेश त्यांनी आपल्याला दिला, सामाजिक समतेचा संदेश त्यांनी आपल्याला दिला. आणि म्हणून ही वारी सुद्धा तशीच असली पाहिजे. संख्या तर होईल, लोक येतील, पण मागच्या काळामध्ये आपण काही बघितलं असेल की ही दिंडी झाल्यावर हे सगळे वारकरी परत गेल्यावर या मार्गाने जी गावं होती, ज्या ग्रामपंचायत, तिथे लोक 15-15 दिवस महिनाभर बाहेर निघून जायचे. ही वस्तुस्थिती होती. कारण पूर्वी एवढ्या व्यवस्थाच नव्हत्या. शौचालयाच्या व्यवस्था इतक्या पुरेशा नव्हत्या, पाण्याच्या व्यवस्था नव्हत्या, कोणी घाणीचं साम्राज्य व्हायचं. आणि म्हणून अनेक लोक त्या ठिकाणी म्हणजे काय करावं, म्हणजे दिंडी तर ठीक आहे, पांडुरंगाची ओढ आहे, लोक जात आहेत येत आहेत, पण त्या ठिकाणचे जे ग्रामीण भागातले जे लोक आहेत, रस्त्यावरची जी गावं आहेत, त्यांचा मोठा त्रास झालेला त्यांना होता. हे आपल्याला मान्य करावं लागले. आपण बघितलेलं आहे, गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतोय. आणि म्हणून ते कुठेही त्यांना त्रास होऊ नये, कुठेही त्यांना अडचणी निर्माण होऊ नये, कुठेही रोगराई पसरू नये, कुठे आजार पसरू नये. आणि म्हणून सगळ्या व्यवस्था आता आपण या ठिकाणी केलेल्या आहेत. सगळ्या व्यवस्था या ठिकाणी, कुठल्याही व्यवस्थेमध्ये कमी या ठिकाणी पडणार नाही. माननीय मुख्यमंत्री आहेत, शिंदेसाहेब आहेत, देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, उपमुख्यमंत्री आणि सरकार आहे. यांनी सांगितलं की दिंडी अशी झाली पाहिजे यावर्षीची की कोणाला एक तक्रार सुद्धा करता कामा नये, कुणाला अडचण येता कामा नये. आणि मग साहेबांनी सांगितलं की आळंदीहून आमच्याकडे नेहमी फोन यायचे की साहेब पाणी संपलं, शौचालयाची व्यवस्था नाही, स्नानगृहाची व्यवस्था नाही, कपडे बनवण्याची महिलांना व्यवस्था नाही, अशी एकही तक्रार आमच्याकडे येता कामा नये असं मी यावेळेला ठरवलेलं आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत. आज आपल्याला कल्पना आहे वसंतराव नाईक हरित क्रांतीचे प्रणेते आहेत. आज आपण कृषी दिन म्हणून तो साजरा करतो.
त्यांनी सुद्धा तो संदेश दिलेला आहे. आणि मला वाटतं वारकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा हा संदेश गेला पाहिजे. हरित क्रांतीचा संदेश गेला पाहिजे की झाडं लावली पाहिजे, झाडं गळवली पाहिजे. हा सुद्धा एक परमेश्वरी कार्यच आहे. अन्यथा इतकी वृक्षतोड आता चाललेली आहे, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची तोड चालली आणि लावायला कुणीच नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की पुढच्या येणाऱ्या काळामध्ये जे आम्ही आता बघतो 47, 48, 50 पर्यंत टेम्परेचर चाललेलं आहे, ते जर थांबवायचं असेल तर मला असं वाटतं की ही काळाची गरज आहे. आणि म्हणून आज वसंतराव नाईक हे त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण हाही संकल्प या ठिकाणी निश्चित करू. आता पावसालाही चांगली सुरुवात झालेली, मी पारीच तुम्हाला सांगितलं. सगळे वारकरी सुद्धा विसावलेले आहेत आणि त्यामुळे यावेळेला जास्त गर्दी होणार आहे. आणि म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी, आणि नुसती शासनाची जबाबदारी नाही, तर मी असं म्हणेल की ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांची मोठी जबाबदारी आहे. अनेक सामाजिक संस्था आपल्या या ठिकाणी बसलेले आहेत, त्याचे प्रमुख या ठिकाणी बसलेले आहेत. आपण त्यांना निमंत्रण दिलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी सहभागी व्हावं. महाविद्यालय विद्यार्थी आहेत, त्यांनी सुद्धा आम्हाला मदत करावी, कारण एकट्या प्रशासनाकडून एवढं हे काम होणार नाही. हे परमेश्वरी कार्यच आहे. परंतु हे एवढ्या मोठ्या प्रमाणात वारकरी 15-15 लाख 17-17 लाख वारकरी आले तर हे एकट्या प्रशासनाला सांभाळणं कठीण आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्या NGO आहेत, ज्या सामाजिक संस्था आहेत, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्था आहेत, महाविद्यालयाचे विद्यार्थी आहे, NCCचे आहेत, NSSचे आहेत, यांना सुद्धा आम्ही आवाहन केलं आहे की तुमची मदत सुद्धा आम्हाला घ्यावी, तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य करा. आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानेच ही दिंडी अतिशय सुंदर कशी होईल, निर्मल कशी होईल, चांगली कशी होईल, यासाठी आपण सगळे मिळून या ठिकाणी प्रयत्न करूया. पुन्हा मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेल की बाबा आता पावसाची सुरुवात तर चांगली झालेली आहे, पण यावर्षी अतिवृष्टी किंवा दुष्काळ हा अजिबात येऊ नको. शेतकरी हा तुझ्या सगळ्या म्हणजे दर्शनासाठी आसुसलेला आहे, तो तुझ्याकडे येतोय, पण त्याचं आमचं सगळ्यांचं एकच मागणं आहे की शेतकरी राजाला सुखी ठेव. या राज्यामध्ये चांगला पाऊस पडू दे, तो अतिवृष्टी करू नको, त्याच्यामुळे नुकसान होईल असं, आणि कमी सुद्धा करू नको. आणि म्हणून या ठिकाणी आपण परमेश्वर चरणी या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करूया. पुन्हा आपल्याला या दिंडीच्या निमित्ताने चांगल्या शुभेच्छा देतो. कुठे काही अडचण असेल, काही गरज असेल, आपल्याला काही तक्रार असेल तर आम्ही आपल्याकडे नंबर दिलेला आहे, पुस्तिका आपण या ठिकाणी काढलेली आहे. ती पुस्तिका आपण निश्चित बघावी, त्यातून जे जे फोन नंबर दिले आहेत त्यावर संकल्प या ठिकाणी संपर्क आपण या ठिकाणी करावा. आणि त्याचबरोबर माझी लाडकी बहीण एक अतिशय मोठी भेट मुख्यमंत्र्यांनी, सरकारने आमच्या सर्व भगिनींना या ठिकाणी दिलेली आहे. 1500 रुपये दरमहा. मला वाटतं 2.5 कोटीच्या जवळपास महिला याच्यामध्ये त्यांचा सहभाग होईल, 2.5 कोटीच्या वर. आणि म्हणजे आर्थिकदृष्ट्या थोड्या सक्षम नाहीत, त्यांना आवश्यकता आहे, गरज आहे. मला आठवतं मी 30 वर्ष झाले आमदार आहे, सर्वात सिनियर BJP मध्ये मी आमदार आहे, 30 वर्षापासून मी निवडून येतोय. पण एक पगार ज्यावेळेला 200 रुपये पहिली पगारची सुरुवात होती, संजय निर्धारितमध्ये 200-250 रुपये पगार होता. एकदा पगार मिळाला की त्या आमची सिनियर सिटीजन होते त्यावेळेला 60 वर्षाच्या वरती, पण त्यांना जो आनंद त्यांच्या मनामध्ये होता, त्याचा चेहऱ्यावर असायचा, तो एक वेगळाच असतो. आता तो पगार 500 झाला, 700 झाला, 1000, पण आता 1500 रुपये. आणि आमच्या सगळ्या भगिनी खरंच ज्या दिवसभर राबराब राबतात, काम करतात, शेतावर जातात, धुणे भांडी करतात, किंवा असे काही भगिनी आहेत की त्यांना आवश्यकता आहे, गरज आहे, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये, 2.5 लाखाच्या त्यांचं उत्पन्न आहे, अशा आमच्या भगिनींसाठी आमच्या सरकारने अतिशय अभिनव योजना त्या ठिकाणी काढलेली आहे. आणि मला वाटतं की एक मोठी भेट आमच्या सगळ्या भगिनींना सरकारने या ठिकाणी दिलेली आहे, मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलेली आहे. त्यासाठी फॉर्म भरायची मुदत 15 ऑगस्टपर्यंत, 15 जुलैपर्यंत आहे. ऑगस्टला आपण सुरुवात करणार आहोत, 15 जुलैपर्यंत आहे. 15 दिवसामध्ये 1 जुलै ते 15 जुलै त्यापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी हे फॉर्म भरायचे आहेत. आपण सगळ्यांनी ते फॉर्म भरून द्यायचे आहेत, भरून घ्यायचे आहेत सगळ्यांकडून. आणि आमच्या भगिनींना एक भेट अगदी लवकरच, म्हणजे महिनाभरामध्ये पहिला हप्ता आमचा हा डायरेक्ट DBT त्यांच्या बँकेच्या अकाउंटवर त्या ठिकाणी जाणार आहे. त्यासाठी सर्व भगिनींना मी मनापासून शुभेच्छा देतो. शेतकऱ्यांसाठी योजना केली, आता वीज बिल माफ झालेलं आहे. आपण सौर पंप 7.5 हॉर्सपावरपर्यंत देणार आहोत. जे शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून त्याची प्रतीक्षा होती, अशा अनेक योजना मी त्या सरकारी योजना सांगणार नाही, पण या अधिवेशनामध्ये आपण बघितलं असेल बजेटच्या परवा अतिशय चांगल्या घोषणा सरकारने या ठिकाणी केलेल्या आहेत. त्यामुळे आमच्या भगिनींना सुद्धा, शेतकऱ्यांना सुद्धा मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सर्व वारकऱ्यांना, सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण खऱ्या अर्थानं पांडुरंग चरणी साकडे घातले आणि सुंदर असा वातावरण आणि निसर्ग देखील साथ देईल हा विश्वास या ठिकाणी आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतो पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय चंद्रकांत वाघमारे सर. ग्रामविकास विभागाच्या वतीनं श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 2024 याच्या
निर्मल दिंडी शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी सुरुवातीपासूनच खरं तर या संपूर्ण सोहळ्यावर लक्ष असलेले आणि नियोजनामध्ये लक्ष ठेवून असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब आणि आमच्या ग्रामविकास विभागाचे लाडके ग्रामविकास मंत्री तसेच शासनाचे अतिशय प्रभावी मंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेब यांनी तत्काळ निधी उपलब्ध करून दिला आणि तसंच या कार्यक्रमासाठी नियोजनाची बैठक घेतली, सर्वांना सूचना केल्या, मार्गदर्शन केलं. तसंच आजच्या कार्यक्रमासाठी स्वतः उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय साहेबांचं मी मनापासून आभार मानतो. तसंच ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण सोहळा पार पडला ते आदरणीय विभागीय आयुक्त कुलकुंडवार साहेब यांचेही मी मनापासून आभार मानतो. जे आज उपस्थित नव्हते परंतु ज्यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या, संदेश दिला ते आपले आदरणीय मुरलीधर मोहोळ साहेब, केंद्रीय राज्यमंत्री सहकार व नागरी विमान वाहतूक यांचेही मी मनापासून आभार मानतो. प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची जबाबदारी यांच्यावरती आहे ते जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय संतोष पाटील साहेब यांचेही मी आभार मानतो. विभागीय आयुक्त कार्यालयातील सर्व उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, जिल्हाधिकारी महोदय सर त्यांचंही मार्गदर्शन असतं. त्यांनी संपूर्ण पालखी मार्ग, दोन्ही पालखी मार्ग 2 वेळा पाहणी केलेली आहे. ते सुहास दिवसे साहेब इथं काही आपत्तीच्या कारणामुळे इथं उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. हा सोहळा ज्यांच्या माध्यमातून जगभर पोहोचवला जातो ते आपले सर्व प्रकारचे पत्रकार बंधू यांचेही मी मनापासून आभार मानतो. ज्यांनी हा सोहळ्याचं आयोजन अतिशय नीटनेटकेपणानं केलं ते विभागीय आयुक्त कार्यालयातील सर्व अधिकारी, आमच्या जिल्हा परिषदचे सर्व विभाग प्रमुख, सर्व SBMची टीम त्यांचेही मी आभार मानतो. आणि ज्यांच्या खरं तर उपस्थितीमुळं हा सोहळा अतिशय सुंदर आणि भक्तिमय वातावरणात आणि पवित्रपणे पार पडला ते सर्व दिंडी प्रमुख, कलाकार, इथं सर्व उपस्थित असलेले मान्यवर यांचेही मी मनापासून आभार मानतो. आणि हा कार्यक्रम इथं संपला परंतु बाहेर निर्मल दिंडीच्या शुभारंभाचा कार्यक्रम किंवा त्यांना फ्लॅग होस्टिंग करण्याचा कार्यक्रम आपण बाहेर असणार आहे. त्याबद्दल सर्वांच्या आभार. थँक्यू. आणि ही परंपरा आपल्याला आता जनमनामध्ये रुजवण्याची संधी मिळालेली आहे. मी माननीय मंत्री महोदय श्री गिरीश महाजन साहेब जे शासनाच्या वतीने या कार्यक्रमाच्या शुभारंभाला उपस्थित राहिलेले आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि आज शासनाच्या वतीनं मागील वर्षीपेक्षा जास्त स्वरूपामध्ये आपल्याला भौतिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. कारण या दिंडीमध्ये, वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या ही दिवसेंदिवस वाढते आहे. त्याच्यामुळे या भौतिक गरजांची, सुविधांची गरज पण निश्चितपणे वाढते आहे. 20% जास्त शौचालय आणि पाणीसाठी टँकर हे आपण जास्तीचे उपलब्ध करून दिलेले आहेत. मला खात्री आहे यावर्षी सोहळा प्रमुख असतील, सर्व दिंडी प्रमुख असतील, सर्व लोकप्रतिनिधी असतील, माननीय मुख्यमंत्री, माननीय पालकमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय ग्रामविकास मंत्री या सर्वांनी या वारीच्या नियोजनाच्या बैठका घेतलेल्या होत्या आणि त्याच्यामधून काही मौल्यवान सूचना दिलेल्या होत्या. मी सरांना सांगू इच्छितो की विभागीय आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व सूचनाची अंमलबजावणी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रशासनाने केलेला आहे. आणि मागील 3 दिवसापासून 28, 29, 30 रोजी देहू आणि आळंदी आणि त्याच्यानंतरच्या मार्गावर कोणत्याही प्रकारची गैरसोय झाल्याची एकही तक्रार आमच्यापर्यंत प्राप्त झालेली नाही. सर्व वारकरी या सुविधांचा लाभ घेत आहेत. मला खात्री आहे की ग्रामीण भागामध्ये वारीचं आगमन झाल्यानंतर माझे सर्व गटविकास अधिकारी असतील, सर्व आरोग्य अधिकारी असतील, सर्व कर्मचारी असतील, ज्यांच्या नियुक्त्या आपण केलेल्या आहेत ते एक सामाजिक जबाबदारी म्हणून, एक शासकीय कर्तव्य म्हणून, त्याचबरोबर आपल्या जीवनातला एक चांगला प्रसंग म्हणून सुद्धा या वारीमध्ये सहभागी होतील आणि या वारकऱ्यांची सेवा ही निर्मल वारीच्या स्वरूपामध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहेत. कारण केवळ भौतिक सुविधा देऊन आपल्याला थांबता येणार नाहीये. माननीय पंतप्रधानांनी स्वच्छ भारत मिशनचा घोषणा केलेली होती आणि ही घोषणा आपल्याला प्रत्यक्षात आणायची असेल तर आषाढी वारी हा एक चांगला आपल्यासाठी प्रसंग आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला या माध्यमातून पोहोचता येणार नाहीत. जवळपास 15 ते 20 लाख लोक या वारीमध्ये सहभागी होत असतात आणि म्हणून स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून शौचालयाचं बांधकाम करणे असेल, प्रत्येक कुटुंबापर्यंत आपण हा लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. मिळालेला लाभ बांधकाम झाल्यानंतर त्याचा वापर करणं असेल, स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन असेल, प्लास्टिक कचऱ्याचं व्यवस्थापन असेल
किंवा याच्या माध्यमातून पाणी जे शुद्ध पाणी देण्याचा व्यवस्थापन असेल, या सर्वांच्या बाबतीमध्ये प्रशासन सर्व सामान्य नागरिकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे। मी मान्य मंत्री महोदयांना धन्यवाद देतो की यावर्षी वारीकरिता जो निधी शासनामार्फत उपलब्ध करून दिला जातो तो 15 दिवस अगोदर दिल्यामुळे हा निधी प्रत्येक ग्रामपंचायतपर्यंत पोहोचलेला आहे आणि या ग्रामपंचायतपर्यंत दिलेल्या निधीच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये या वारकऱ्यांच्या सेवेसाठी किंवा सुविधांसाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करण्यात येणार आहे। त्यामुळे निश्चितपणे या वर्षीची वारी निर्मल होणार आहे, हरित होणार आहे, सुरक्षित होणार आहे, एवढी मी आपल्याला ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द याच ठिकाणी थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। खऱ्या अर्थानं संतांनी कीर्तनाच्या माध्यमातून केवळ आध्यात्मिकच नाही तर सामाजिक संदेश देण्याचंही काम केलं। या ठिकाणी आपण एक निर्मल वारी हरित वारी या संदर्भात एक आपण ऑडिओ ऐकणार आहोत। मी विनंती करतो कृपया तो आपण प्ले करावा। वारी विठ्ठलाची चालायाला निघाली पाऊले, वारी विठ्ठलाची चालायाला निघाली पाऊले, वाट स्वच्छ ठेवायाची सारी बाळवीत वचने, वाट स्वच्छ ठेवायाची सारी बाळवीत वचने, व्यर्थ प्लास्टिक व्यर्थ कचरा फेकू नये इथे तिथे, यानी होते आरोग्याची हानी असू द्या वेधानी, उघड्यावर शौचासाठी बसू नये इथे तिथे, वापरावे फिरते शौचालय असू द्या वेधानी, हीच वारी विठ्ठलाची खरी पाऊले सांगती, हीच वारी विठ्ठलाची खरी पाऊले सांगती, स्वच्छतेची निर्मल वारी अशी भक्ताला पावते, स्वच्छतेची निर्मल वारी अशी भक्ताला पावती। विठ्ठल 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 वृक्षवल्ली आम्हा सोयरे घरचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरे घरचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरे घरचरी। यानंतर मी विनंती करतो विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांतजी फुलकुनवर सर, कृपया सर आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं। रामकृष्ण हरी। नमस्कार। आज निर्मल वारी या राज्य शासनाच्या संकल्पनेची सुरुवात करण्यासाठी इथे आवर्जून राज्य शासनाच्या वतीने उपस्थित असलेले आपले राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज आणि पर्यटन मंत्री आदरणीय गिरीश महाजन सर, जिल्हा परिषदेचे CEO संतोष पाटील, माझे सर्व सहकारी अधिकारी कर्मचारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व वारकरी बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना माहिती आहे शेकडो वर्षापासून आपण पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारीच्या स्वरूपामध्ये आपण जात असतो। एक अतिशय हृद्य असा सांस्कृतिक सोहळा दरवर्षी आषाढी वारी आणि कार्तिकी वारीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला आणि जगाला पाहायला मिळत असतो। अतिशय शिस्तबद्ध लाखोंच्या संख्येने वारकरी येत असून सुद्धा ग्रामीण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत असून सुद्धा कुठेही कोणतीही बेशिस्त न होता छान पद्धतीनं, अतिशय सुंदर पद्धतीनं सांस्कृतिक प्रदर्शन आणि पांडुरंगाच्या प्रती असलेली आपली श्रद्धा आपण तिथे व्यक्त करत असतो आणि हा पालखी सोहळा पार पाडत असतो। राज्य शासन दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी संपूर्ण सोहळा अतिशय स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे। निव्वळ म्हणजे कागदावरच नव्हे तर प्रत्यक्षात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, माननीय अजितदादा पवारांनी इथे बैठक घेतली होती तयारीसाठी आणि त्या दिवशी दादांनी
सरांना फोन केला की आज आपल्याला पैसे रिलीज करायचे, सरांनी तासाभरामध्ये ग्रँट मंजूर करून रिलीज पण केले. म्हणजे असं पहिल्यांदा झालंय की 36,53,00,000 रुपये निर्मल वारीसाठी राज्य शासनाने मंजूर केले आणि त्याच दिवशी तासाभरामध्ये 3 जिया माननीय गिरीश महाजन साहेबांच्या प्रेरणेने ताबडतोब जारी झाले. प्रत्यक्ष 26,87,00,000 रुपये राज्य शासनाने आपल्याला BDSच्या स्वरूपामध्ये दिलेले आहेत. आपल्याला सर्वांना माहिती आहे अतिशय महान संत परंपरा लाभलेलं आपलं महाराष्ट्र राज्य आहे. आणि आता आपण कार्यक्रमाची सुरुवात करताना आपले गाडगे महाराजांच्या प्रतिमेला आपण अभिवादन केलं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचं अभिवादन केलं आणि त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांच्या प्रतिमेचे अभिवादन केलं. विविध संतांनी समाज जागृती करताना, प्रबोधन करताना धार्मिक कार्याला सामाजिक कार्याची जोड कशी द्यायची यासाठी आपल्याला सातत्याने संदेश दिलेला आहे. विशेषतः जेव्हा आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेकडे पाहतो, ग्रामगीतेमध्ये आजच्या काळामध्ये जीवनाच्या प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक बाबीला स्पर्शून जाणारं तत्वज्ञान राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 1953 मध्ये लिहून ठेवलेलं आहे. कसं बसं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एवढा द्रष्टा संत अलीकडच्या काळामध्ये निश्चितपणे या देशाने पाहिलेला नाही. संत तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, संत परंपरेला या साजेस पुढं नेण्याचं काम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांनी केलेलं आहे. तुकडोजी महाराज एका ठिकाणी असं म्हणतात की आपण तेवढे स्वच्छ राहावे, भोवती गलिच्छ वातावरण जे पाहावे, याने सुमंगलता कधी न पावे, तनमन होई दूषित. प्रत्येक अध्यायामध्ये किमान 4-5 अभंग राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सामूहिक स्वच्छतेबाबत लिहून ठेवलेले आहेत आणि त्याची जनजागृती करण्यासाठी आयुष्य खर्ची घातलेला आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे गाडगे महाराज प्रत्येक गावागावामध्ये जाऊन स्वतः झाडू हातात घेऊन मंदिरांची स्वच्छता करायचे, गोदऱ्यांची स्वच्छता करायचे आणि स्वच्छता जिथे नाही तिथे परमेश्वर राहूच शकणार नाही हा संदेश गाडगे महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घालून आपल्या सर्वांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आताच संतोष पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे माननीय पंतप्रधान महोदयांना पंतप्रधान झाल्याबरोबर देशामध्ये स्वच्छ भारत मिशन किंवा हागणदारी मुक्त संपूर्ण देश करण्यासाठी स्वतः प्रयत्न करावे लागले, स्वतः संदेश वारंवार द्यावे लागले. तेव्हा कुठे आपण संपूर्ण देशाला आता ODF किंवा हागणदारी मुक्त अशा स्थितीला नेऊ शकलेलो. हे मी का सांगतोय तर आपण थोडंसं यावर विचार करण्याची गरज आहे की आपण आपली मंदिरं किंवा मंदिराला जाणारी सगळी वाट जी आहे ही सगळी स्वच्छ ठेवली तरच खऱ्या अर्थानं आपल्या सोबत ईश्वराचा वास राहणार आहे, तरच खऱ्या अर्थानं ईश्वराची कृपा आपल्यावर होणार आहे. आणि म्हणून राज्य शासनाने ही वारी निर्मल वारी व्हावी. काही वर्षापूर्वीची बाब आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की माननीय उच्च न्यायालयाला यामध्ये दखल घ्यावी लागली होती आणि मग विविध सामाजिक संस्था आणि शासनाने पुढाकार घेऊन मग यामध्ये निर्मल वारी ही संकल्पना पुढे नेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी द्यायला सुरुवात झाली. सामाजिक संस्थांचा सहभाग वाढला, वारकरी संप्रदायातील प्रत्येक व्यक्तीचा यामध्ये सहभाग वाढला आणि गेले 4 ते 5 वर्षापासून आपली वारी ही वरचेवर अधिक निर्मल आणि स्वच्छ होताना आपल्याला दिसते. प्रयत्न असा आहे राज्य शासनाचा की आपली पालखी जशी जशी पुढे जाते, पालखी मुक्कामाला अनेक ठिकाणी पालखी मुक्कामी राहते, पालखी मुक्कामावरून पुढच्या मुक्कामासाठी पालखी जेव्हा निघते तेव्हा पुढच्या 24 तासामध्ये ही मुक्कामाची जागा, तो परिसर अतिशय स्वच्छ असला पाहिजे. यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी आणि विविध सामाजिक संस्था यांनी सहभाग घेऊन निश्चितपणे यावर्षी हा प्रण केलेला आहे की आम्हाला निश्चितपणे आतापर्यंतच्या पेक्षा अधिक खूप चांगल्या पद्धतीनं ही वारी यावर्षी निर्मल आणि सुरक्षित आणि स्वच्छपणे पूर्ण पार पाडायची आहे. मला इथे सर्व उपस्थित असलेल्या वारकरी बांधवांना पुन्हा विनम्र विनंती करायची आहे, विनम्र आवाहन करायचं आहे की कृपा करून कुठेही कचरा फेकू नका, कचरा इकडे तिकडे टाकू नका. नेमून दिलेले आहेत ठिकाणं कचरा टाकण्यासाठी, त्याच ठिकाणी तो कचरा टाकला गेला पाहिजे. प्लास्टिकचा वापर करू नका.
कारण आपल्या ह्या ज्या नद्या आहेत, पवित्र नदी म्हणून आपण ज्या नद्यांकडे पाहतो, इंद्रायणीकडे असेल किंवा इतर सर्व पवित्र नद्यांकडे, त्या नद्यांना प्रदूषित होण्यापासून टाळायचं असेल तर आपण स्वतःही कुठेही प्रदूषण करणार नाही आणि प्रदूषण करणाऱ्यांना माफ करणार नाही किंवा करू देणार नाही प्रदूषण, अशा प्रकारची दृढ प्रतिज्ञा आज आपण करून जर आपण निर्मल वारीला सुरुवात केली तर मला निश्चितपणे खात्री आहे की आगामी काळामध्ये राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील अतिशय स्वच्छ आणि सुंदर निर्मल वारी म्हणून आपल्या या वारीचा आणखी नावलौकिक पुढे जाण्यास आपल्याला हातभार लागेल. प्रशासनाने सर्वत्र मोबाईल टॉयलेट्स किंवा फिरती शौचालय किंवा इतर सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या सुविधांचा वापर आपण आणि आपल्या वारकरी बांधवांनी सर्वांनी केला पाहिजे. यासाठी प्रत्येकाने, ही मी का सांगतोय तर आम्ही काल परवाला माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत आळंदीला होतो. पालखी सुरुवात करताना त्यांच्या हस्ते पालखीचं सुरुवात झाली माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते. अतिशय शिस्तबद्ध सोहळा आहे. लाखोंच्या संख्येने, किमान 4 ते 5 लाख वारकरी तिथे होते. परंतु माननीय मुख्यमंत्र्यांचा दौरा असताना देखील कुठेही कसलीही धक्काबुक्की नाही किंवा जरा सुद्धा कुठेही ट्रॅफिक म्हणजे जाम झालेलं आम्हाला कुठे दिसलं नाही. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं आपण हा सांस्कृतिक सोहळा पार पाडत असतो आणि तो यापुढे देखील इथून पुढे आपण 17 तारखेला आषाढी एकादशीच्या निमित्तानं जेव्हा आपण पंढरपूरला पोहोचू आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊ, माऊलीचं दर्शन घेऊ, तेव्हा तिथे सुद्धा आपण याच पद्धतीनं संपूर्ण मार्गक्रमणामध्ये आणि परतीच्या प्रवासामध्ये प्रशासनासोबत हातात हात घालून, सामाजिक संस्थांसोबत हातात हात घालून आपण ही वारी निर्मल आणि स्वच्छ वारी या पद्धतीनं आपण पार पाडूया. आपल्या सर्वांवर पांडुरंगाची असीम कृपा अशाच पद्धतीनं राहो आणि या राज्याची भरभराट माननीय मंत्री महोदयांच्या नेतृत्वात हो, यासाठी मी पुनश्च शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. यानंतर केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार यांनी आजच्या या वारीच्या निमित्तानं, निर्मल दिंडीच्या निमित्तानं एक शुभ संदेश दिला आहे. त्याचं वाचन मी करतोय माननीय मंत्री महोदयांच्या परवानगीने. शेकडो वर्षे सुरू असलेल्या पंढरीच्या वारीचा कणा, यात सहभागी होत असलेले वारकरी आणि त्यांच्या दिंड्या हा आहे. या दिंड्यांमध्ये सहभागी होणारा प्रत्येक वारकरी समूह जीवनाची प्रेरणा देत असतो. दिंड्या हा सामूहिक जीवन जगण्याचा संदेश आहे. हे लक्षात घेतले तर निर्मल दिंडी उपक्रमाचे महत्त्व समजू शकेल. समूह जीवनात शिस्तीचा संस्कार आणि समाजाच्या हिताच्या विचाराचा मुद्दा सतत मनात बाळगावा लागतो. हा संस्कार दिंड्यातून घडतो. म्हणूनच महाराष्ट्राचे समूह मन या दिंड्यांनी घडवले आहे. महाराष्ट्र धर्म या दिंड्यांनी जोपासला आहे असे अभिमानाने सांगता येते. महाराष्ट्रावर परकीय आक्रमणे आली तेव्हा अस्वस्थ समाजाला आश्वस्त करण्यासाठी आणि पुढे जाऊन लढण्यासाठीचा आत्मविश्वास याच वारीने दिला आहे. म्हणूनच वारी हे समाजाशी नाते साधण्याचे सर्वात सशक्त साधन आहे. निर्मल दिंडी हा त्याचाच भाग आहे. शासनाचे लोकोपयोगी निर्णय आणि धोरणे वारकऱ्यांपर्यंत आणि त्यांच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी निर्मल दिंडीचा उपक्रम मोलाचा आहे. लक्षावधी वारकरी जेव्हा पंढरीच्या वाटेने चालू लागतात तेव्हा स्वच्छता आणि त्यांचे आरोग्य या दोन्हीकडे समान लक्ष द्यावे लागते. सार्वजनिक स्वच्छता आणि ज्या प्रसन्न भावाने लक्षावधी भाविक वारी सहभागी होतात तो भाव जपण्यासाठी स्वच्छतेच्या सोयी अत्यावश्यक असतात. देशात गेल्या 10 वर्षात स्वच्छ भारत अभियानाने एक नवा मानसिक बदल समाज मनात घडवून आणला आहे. स्वच्छतेचा संस्कार रुजतो आहे. महाराष्ट्र शासन ही या बाबतीत आघाडीवर आहे. स्वच्छ भारत अभियानासाठी अजितदादांनी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केलेली आहे. यातूनच स्वच्छ आणि मंगल महाराष्ट्र घडणार आहे. वारीच्या माध्यमातून हा स्वच्छतेचा संस्कारही संपूर्ण राज्यभर पोचावा आणि आरोग्य संपन्न महाराष्ट्र निर्माण व्हावा हा आपला सर्वांचाच निर्धार आहे. निर्मल दिंडीच्या माध्यमातून हा निर्धार पूर्णत्वास नेऊयात. निर्मल दिंडीला माझ्या मनापासून शुभेच्छा. पांडुरंग हरी. आपले मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री, भारत सरकार. यानंतर एक सांगायला अभिमान वाटतो की या वारीमध्ये परदेशी महिला देखील सहभागी होत आहेत. त्या बाबतीत बोलायचं झालं तर हीच आमची संस्कृती, हाच आमचा ठेवा. हीच आमची संस्कृती, हाच आमचा ठेवा. परदेशी महिलांना सुद्धा वारीचा मोह व्हावा. यानंतर जोरदार टाळ्यांनी आपण आमंत्रित करूयात
माननीय नामदार गिरीश महाजन साहेब, मंत्री ग्रामविकास व पर्यटन, महाराष्ट्र राज्य. सर, कृपया आपण आम्हाला संबोधित करावे. आदरणीय गिरीश महाजन साहेब. नमस्कार. महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आणि त्याचप्रमाणे शिवरायांची सुद्धा भूमी आहे. आणि म्हणून वर्षभर आमचे वारकरी विठुरायाच्या दर्शनाची ज्यांना ओढ लागलेली असते, कधी एकदा आषाढी येईल आणि कधी आम्ही पंढरपूरच्या दिशेने जाऊ, असं सर्वच आमच्या वारकऱ्यांना वाटत असतं. आणि म्हणून दिवसेंदिवस यांची संख्यासुद्धा वाढत चाललेली. आत्ताच मी आयुक्त साहेबांशी माझ्याकडे बोलत होतो, CO साहेबांकडून मी माहिती घेतली. यावर्षी मला वाटतं की ही संख्या वाढेल. 15 लाखाच्या वर वारकरी हे पंढरपूरला या ठिकाणी जातील. गेल्या वेळीसुद्धा 12-13 लाखापर्यंत आकडा गेलेला होता. पण यावेळची परिस्थिती आणि गेल्या वेळची परिस्थिती थोडी वेगळी आहे. यावर्षी पावसाने चांगली दमदार सुरुवात केलेली आहे. सोलापूर जिल्हा यावेळी मागच्या वर्षी फक्त 5% पेरण्या झालेल्या होत्या. यावेळेला 85% वर पेरण्या सोलापूरमध्ये या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगली सुरुवात वरुणराजेने या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून आमचा सर्व वारकरी हा खऱ्या अर्थाने शेतकरी आहे. अल्पभूधारक आहे, मोठा शेतकरी असेल, मजूर वर्गही आहे. आणि म्हणून तो आता विसावलेला आहे. आणि म्हणून पंढरच्या दिशेने आता तो चालू लागलेला आहे. आणि सर्व महाराष्ट्रात हा आपण बघतात, पंढरपूरची वाट बघतायत, आषाढीची वाट बघतोय, विठुरायाच्या दर्शनाची त्यांना सर्वांना ओढ लागलेली आहे. आणि म्हणून अशा प्रसंगी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित झालेला आहात. यावर्षी आम्ही प्रयत्न केलेला आहे गेल्या वर्षीपेक्षा चांगलं काम. मागच्या वर्षी सुद्धा आम्ही मोठा निधी या ठिकाणी दिलेलाच होता. पण तो मागच्या वर्षी मला वाटतं आम्ही 24-25 कोटी रुपये निधी हा सगळ्याची आमच्याकडे मागणी झालेली होती, तो या ठिकाणी. ही वारी तशी संख्येने मोठी असते, तशी ती गुणात्मक मोठी असली पाहिजे. मग तिथे स्वच्छता असली पाहिजे, तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असल्या पाहिजे, आरोग्याची व्यवस्था असल्या पाहिजे. आणि सर्व दृष्टीने वारी निर्मल असली पाहिजे. आणि म्हणून निर्मल दिंडीचा शुभारंभ आपण आज या ठिकाणी करतो. आपल्याला कल्पना असेल, गेल्या वर्षी आपण 24-25 कोटीपर्यंत माझं जे खाते ग्रामविकास खातं याचा मोठा सहभाग या ठिकाणी आहे. आणि सगळे ग्रामीण भागातून या दिंड्या जात असतात. आणि मग तिथे मग राहण्याची व्यवस्था, निवाऱ्याची व्यवस्था, विसाव्याची व्यवस्था, मग तिथे मग पाण्याची व्यवस्था येते, शौचालयाची व्यवस्था येते, स्नानगृहाची व्यवस्था येते, महिलांची वेगळी असते, पुरुषांची वेगळी असते. सगळ्याच व्यवस्था आपल्याला कराव्या लागतात. म्हणून यावर्षी आम्ही ठरवलं की अतिशय चांगली व्यवस्था, अगदी चांगल्यात चांगली. गेल्या वर्षी जे काही कमी पडलं तर यावर्षी करायचं, यावर्षी काही कमी पडलं असेल तर पुढच्या वर्षी त्याची भर काढावी, त्याच्यामध्ये दुरुस्ती करावी. आणि म्हणून यावर्षी आम्ही जवळपास 38 कोटी रुपये आता दिले. पण सोलापूरच्या अजून पण 11-12 कोटीची मागणी आलेली. म्हणजे गेल्या वर्षी सगळा खर्च आमचा 23 कोटी रुपये झालेला होता. यावर्षी आम्ही तो 50 कोटीच्या वर या ठिकाणी करतो. म्हणजे दुप्पटपेक्षा जास्त खर्च आपण या सगळ्या सोहळ्यासाठी आपण देऊ केलेला आहे. शौचालय असतील ती काही वेळेला कमी पडली असा अनुभव होता, ते आपण 20% आता जवळपास वाढवलेले आहेत. पिण्याचे टँकर आपण यावेळेला दुप्पट केलेले आहेत. आरोग्याच्या सेवा आहेत त्यासुद्धा आपण आता दुरुस्त केल्या आहेत. त्याच्यामध्ये खूप दीडपट दुपटीने आपण त्या ठिकाणी वाढ केलेली आहे. आपण आताच किट आपण त्या ठिकाणी दिलेत वारकऱ्यांना, दिंडीच्या सोबत, पालख्यांच्या सोबत. इमर्जन्सीमध्ये अत्यावश्यक कुठल्या गोष्टी असतील, फर्स्ट एड बॉक्स म्हणून त्याचा आपण त्या ठिकाणी उपयोग करू शकतो. त्याच्यामध्ये त्या गोळ्या, औषधं, सगळे बँडेज त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून जे करता येण्यासारखं आहे ते सरकार या ठिकाणी करतं. मला वाटतं गेल्या वर्षी पहिल्यांदा असं झालं, मुख्यमंत्री शिंदे साहेब होते की दिंडीची वेळी तयारी बघायला मी स्वतः होतो, साहेब होते. आम्ही आधी दिंडीच्या 2 दिवस 3 दिवस आधी आम्ही त्या ठिकाणी जाऊन सर्व पाहणी त्या भागातली केली. कुठे काय उणीव आहे का, कमी आहे, जास्त आहे, सर्वांना त्या ठिकाणी भेटून आलो, वारकऱ्यांना भेटून आलो, स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा केली. हे पहिल्यांदा असं झालं. नाहीतर मुख्यमंत्री येतात, पूजेला येतात, त्या दिवशी पूजा करतात, फक्त निघून जातात. पण मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी येत आहेत, सगळी व्यवस्थेची पाहणी करतायत. मला वाटतं पहिल्यांदा झालं. परवा सुद्धा साहेब आपण सांगितलं कुंकुळवार साहेबांनी की आपण आळंदीला मुख्यमंत्री महोदय येऊन गेले. आणि म्हणून सरकार तुमच्या सोबत आहे. आपण बघितलं असेल केंद्र सरकार असो का राज्य सरकार असो, आज आम्ही या संदर्भामध्ये कुठेही मागे नाही. केंद्रातल्या सरकार आपण बघितलं असेल, अयोध्येत राम मंदिर आता झालेलं आहे, भव्य दिव्य जगप्रसिद्ध मंदिर आपण त्या ठिकाणी केलं आहे. आपण काशी विश्वनाथाला गेलात तर आपण बघाल तिथलं चित्र किती बदललेलं. हजारो कोटी रुपये खर्च करून आपण आमच्या तीर्थक्षेत्राचं सगळं स्वरूप बदललेलं आहे. उज्जैनला आपण गेलात तर तिथे आपण बघा किती मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करून तिथे कॉरिडॉर उभा करतो आहोत. पंढरपूरच्या बाबतीमध्ये आणि त्र्यंबकेश्वरच्या बाबतीमध्ये सरकार हाच विचार करत आहे
की पंढरपूरला सुद्धा उज्जैनच्या धर्तीवर, काशी विश्वेश्वराच्या धर्तीवर त्या ठिकाणी आम्ही मंदिराचं त्या ठिकाणी सर्व पुनर्रचना करणार आहोत. पुनर्रचना करण्यापेक्षा म्हणजे तिथे सगळे सोयी सुविधा देणार आहोत. त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये मग चंद्रभागा नदीच्या बाबतीमध्ये असेल, कुठे प्रदूषणाचा विषय असेल, भाविकांचा राहण्याचा विषय असेल, तिथे रस्ते असतील, गटारी असतील, नाले असतील, अगदी स्वच्छ. आपण जर उज्जैनला आता गेलात तर म्हणजे आपल्याला वाटून पाहून आश्चर्य वाटेल. आपण काशी विश्वनाथात गेलात, वाराणसीमध्ये गेलात तर सगळं चित्र बदललेलं आहे. हजारो कोटी रुपये खर्च करून हे आमचं आराध्य दैवत आहे, हे आमचं श्रद्धास्थान आहेत, यांचं सगळं चित्र आपल्याला बदल दिसेल. आणि त्याच धर्तीवर आम्ही पुढे त्र्यंबकेश्वर असेल, पंढरपूर असेल, 5 आम्ही त्या ठिकाणी भवानी मातेचं मंदिर, त्या ठिकाणी तुळजा भवानीचं मंदिर आम्ही त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि म्हणजे 5 ठिकाण असे घेतलेले आहेत की त्या ठिकाणी आपल्याला कॉरिडॉर करायचा आहे. वर्षभरामध्ये हा बदल आता आपल्याला पुढे पुढे टप्प्याटप्प्याने झालेल्या ठिकाणी दिसेल. पण यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय तर आमच्याकडे मंदिरं आहेत, पण त्याच्या सगळ्या देखभालीसाठी आमच्याकडे पैसे नाहीत, त्याच्या डागडुजीसाठी आमच्याकडे पैसे नाहीत. काही मंदिरं आहेत तिथे श्रीमंत आहेत, आमच्याकडे वर्ग दर्जाची आहेत ती 13 मंदिरं आहेत, त्यांच्याकडे पैशाची वाढवा नाही आहे. त्यांच्याकडे भाविक येत असतात, देशोत येतात, प्रचंड शिर्डीसारखे आहेत, शेगावसारखे देवस्थान आहेत असे की त्यांना भरपूर पैसे मिळत असतात. पण ब वर्ग, त्याचा दर्जा ब आहे, अशा मंदिराकडे सुद्धा आम्ही बघितलं पाहिजे. आणि अशी मंदिरं जवळ 497 आहेत. आणि म्हणून यावेळेला माझ्याकडेच ते खातं आहे, ग्रामविकास म्हणून आम्ही देतो, पर्यटन पण माझ्याकडेच खातं आहे. आणि म्हणून आम्ही यावेळेला त्यांना सांगितलं की त्यांना आधी 1 कोटी मिळायचे. 2012मध्ये 11मध्ये काहीतरी 2 कोटी केलेले होते. आता आम्ही ठरवलं की प्रत्येक मंदिराला 5 कोटी रुपये द्यायचे. 5 कोटीतून जवळपास आम्ही 2,500 कोटी रुपये 500 मंदिरांना त्या ठिकाणी दिले. आणि त्याच्यामध्ये कशी दुरुस्ती करता येईल, त्याच्यामध्ये काय, त्याच्या कुठल्या व्यवस्था त्या ठिकाणी तयार करता येतील, कुठे गळती लागलेली आहे, कुठे सिमेंट कुठे गळून पडलेलं आहे, कुठे विटा गळून पडलेल्या आहेत, पण देखभालीला पैसे नाहीत, अशा मंदिरांसाठी आता आम्ही 5-5 कोटी 500 मंदिरांना राज्यामध्ये आम्ही आता त्या ठिकाणी जवळपास 200 कोटी 2,500 कोटी हे त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि त्यांचं काम आता वेगाने सुरू झालेलं आहे. शेवटी मंदिरं ही आमची श्रद्धास्थान आहेत. आपण इथे बघितलं असेल तुकडोजी महाराज आहेत त्या ठिकाणी, या ठिकाणी गाडगे महाराज आहेत, मोठे संत हो गेलेत. पण नुसतं भजन कीर्तनच नाही तर त्याबरोबर त्यांनी एक वेगळा संदेश आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. त्या ठिकाणी स्वच्छतेचा संदेश त्यांनी आपल्याला दिला, सामाजिक समतेचा संदेश त्यांनी आपल्याला दिला. आणि म्हणून ही वारी सुद्धा तशीच असली पाहिजे. संख्या तर होईल, लोक येतील, पण मागच्या काळामध्ये आपण काही बघितलं असेल की ही दिंडी झाल्यावर हे सगळे वारकरी परत गेल्यावर या मार्गाने जी गावं होती, ज्या ग्रामपंचायत, तिथे लोक 15-15 दिवस महिनाभर बाहेर निघून जायचे. ही वस्तुस्थिती होती. कारण पूर्वी एवढ्या व्यवस्थाच नव्हत्या, शौचालयाच्या व्यवस्था इतक्या पुरेशा नव्हत्या, पाण्याच्या व्यवस्था नव्हत्या, कोणी घाणीचं साम्राज्य व्हायचं. आणि म्हणून अनेक लोक त्या ठिकाणी म्हणजे काय करावं, म्हणजे दिंडी तर ठीक आहे, पांडुरंगाची ओढ आहे, लोक जात आहेत येत आहेत, पण त्या ठिकाणचे जे ग्रामीण भागातले जे लोक आहेत, रस्त्यावरची जी गावं आहेत, त्यांचा मोठा त्रास झालेला त्यांना होता. हे आपल्याला मान्य करावं लागले. आपण बघितलेलं आहे, गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतोय. आणि म्हणून ते कुठेही त्यांना त्रास होऊ नये, कुठेही त्यांना अडचणी निर्माण होऊ नये, कुठे रोगराई पसरू नये, कुठे आजार पसरू नये. आणि म्हणून सगळ्या व्यवस्था आता आपण या ठिकाणी केलेल्या आहेत. सगळ्या व्यवस्था या ठिकाणी, कुठल्याही व्यवस्थेमध्ये कमी या ठिकाणी पडणार नाही. माननीय मुख्यमंत्री आहेत, शिंदेसाहेब आहेत, देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, उपमुख्यमंत्री आणि सरकार आहे. यांनी सांगितलं की दिंडी अशी झाली पाहिजे यावर्षीची की कोणाला एक तक्रार सुद्धा करता कामा नये, कोणाला अडचण येता कामा नये. आणि मग साहेबांनी सांगितलं की आळंदीहून आमच्याकडे नेहमी फोन यायचे की साहेब पाणी संपलं, शौचालयाची व्यवस्था नाही, स्नानगृहाची व्यवस्था नाही, कपडे बनवण्याची महिलांना व्यवस्था नाही, अशी एकही तक्रार आमच्याकडे येता कामा नये असं मी यावेळेला ठरवलेलं आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत. आज आपल्याला कल्पना आहे, वसंतराव नाईक हरित क्रांतीचे प्रणेते आहेत. आज आपण कृषी दिन म्हणून तो साजरा करतो आहोत. त्यांनी सुद्धा तो संदेश दिलेला आहे. आणि मला वाटतं वारकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा हा संदेश गेला पाहिजे, हरित क्रांतीचा संदेश गेला पाहिजे की झाडं लावली पाहिजे, झाडं गळवली पाहिजे. हा सुद्धा एक परमेश्वरी कार्यच आहे. अन्यथा इतकी वृक्षतोड आता चाललेली आहे, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची तोड चालली आणि लावायला कुणीच नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की पुढच्या येणाऱ्या काळामध्ये जे आम्ही आता बघतो 47, 48, 50 पर्यंत टेम्परेचर चाललेलं आहे, ते जर थांबवायचं असेल तर मला असं वाटतं की ही काळाची गरज आहे. आणि म्हणून आज वसंतराव नाईक हे त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण हाही संकल्प या ठिकाणी निश्चित करू. आता पावसालाही चांगली सुरुवात झालेली, मी पारीस तुम्हाला सांगितलं, सगळे वारकरी सुद्धा विसावलेले आहेत आणि त्यामुळे यावेळेला जास्त गर्दी होणार आहे. आणि म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी, आणि नुसती शासनाची जबाबदारी नाही तर मी असं म्हणेल की ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांची मोठी जबाबदारी आहे.
अनेक सामाजिक संस्था आपल्या या ठिकाणी बसलेल्या आहेत, त्याचे प्रमुख या ठिकाणी बसलेले आहेत. आपण त्यांना निमंत्रण दिलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी सहभागी व्हावं. महाविद्यालय विद्यार्थी आहेत, त्यांनी सुद्धा आम्हाला मदत करावी, कारण एकट्या प्रशासनाकडून एवढं हे काम होणार नाही. हे परमेश्वरी कार्यच आहे, परंतु हे एवढ्या मोठ्या प्रमाणात वारकरी 15-15 लाख 17-17 लाख वारकरी आले तर हे एकट्या प्रशासनाला सांभाळणं कठीण आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्या NGO आहेत, ज्या सामाजिक संस्था आहेत, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्था आहेत, महाविद्यालयाचे विद्यार्थी आहे, NCCचे आहेत, NSSचे आहेत, यांना सुद्धा आम्ही आवाहन केलं आहे की तुमची मदत सुद्धा आम्हाला द्या, तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य करा. आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानेच ही दिंडी अतिशय सुंदर कशी होईल, निर्मल कशी होईल, चांगली कशी होईल, यासाठी आपण सगळे मिळून या ठिकाणी प्रयत्न करूया. पुन्हा मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेल की बाबा आता पावसाची सुरुवात तर चांगली झालेली आहे, पण यावर्षी अतिवृष्टी किंवा दुष्काळ हा अजिबात येऊ नको. शेतकरी हा तुझ्या सगळ्या म्हणजे दर्शनासाठी आसुसलेला आहे, तो तुझ्याकडे येतोय, पण त्याचं आमचं सगळ्यांचं एकच मागणं आहे की शेतकरी राजाला सुखी ठेव, या राज्यामध्ये चांगला पाऊस पडू दे, तो अतिवृष्टी करू नको, त्याच्यामुळे नुकसान होईल असं, आणि कमी सुद्धा करू नको. आणि म्हणून या ठिकाणी आपण परमेश्वर चरणी या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करूया. पुन्हा आपल्याला या दिंडीच्या निमित्ताने चांगल्या शुभेच्छा देतो. कुठे काही अडचण असेल, काही गरज असेल, आपल्याला काही तक्रार असेल तर आम्ही आपल्याकडे नंबर दिलेला आहे, एक पुस्तिका आपण या ठिकाणी काढलेली आहे, ती पुस्तिका आपण निश्चित बघावी. त्यातून जे जे फोन नंबर दिले आहेत त्यावर संकल्प या ठिकाणी संपर्क आपण या ठिकाणी करावा. आणि त्याचबरोबर माझी लाडकी बहीण एक अतिशय मोठी भेट मुख्यमंत्र्यांनी, सरकारने आमच्या सर्व भगिनींना या ठिकाणी दिलेली आहे. 1500 रुपये दरमहा. मला वाटतं 2.5 कोटीच्या जवळपास महिला याच्यामध्ये त्यांचा सहभाग होईल, 2.5 कोटीच्या वर. आणि म्हणजे आर्थिकदृष्ट्या थोड्या सक्षम नाहीत, त्यांना आवश्यकता आहे, गरज आहे. मला आठवतं मी 30 वर्ष झाले आमदार आहे, सर्वात सिनियर BJP मध्ये मी आमदार आहे, 30 वर्षापासून मी निवडून येतोय. पण एक पगार ज्यावेळेला 200 रुपये पहिली पगारची सुरुवात होती, संजय मध्ये 200-250 रुपये पगार होता. एकदा पगार मिळाला की त्या आमची सिनियर सिटीजन होत्या त्यावेळेला 60 वर्षाच्या वरती, पण त्यांना जो आनंद त्यांच्या मनामध्ये होता, त्याचा चेहऱ्यावर असायचा, तो एक वेगळाच असतो. आता तो पगार 500 झाला, 700 झाला, 1000, पण आता 1500 रुपये. आणि आमच्या सगळ्या भगिनी खरंच ज्या दिवसभर राबराब राबतात, काम करतात, शेतावर जातात, धुणी भांडी करतात, किंवा असे काही भगिनी आहेत की त्यांना आवश्यकता आहे, गरज आहे, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये, 2.5 लाखाच्या त्यांचं उत्पन्न आहे, अशा आमच्या भगिनींसाठी आमच्या सरकारने अतिशय एक अभिनव योजना त्या ठिकाणी काढलेली आहे. आणि मला वाटतं की एक मोठी भेट आमच्या सगळ्या भगिनींना सरकारने या ठिकाणी दिलेली आहे, मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलेली आहे. त्यासाठी फॉर्म भरायची मुदत 15 ऑगस्टपर्यंत, 15 जुलैपर्यंत आहे. ऑगस्टला आपण सुरुवात करणार आहोत, 15 जुलैपर्यंत आहे. 15 दिवसामध्ये 1 जुलै ते 15 जुलै त्यापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी हे फॉर्म भरायचे आहेत. आपण सगळ्यांनी ते फॉर्म भरून द्यायचे आहेत, भरून घ्यायचे आहेत सगळ्यांकडून. आणि आमच्या भगिनींना एक भेट अगदी लवकरच, म्हणजे महिनाभरामध्ये पहिला हप्ता आमचा हा डायरेक्ट DBT त्यांच्या बँकेच्या अकाउंटवर त्या ठिकाणी जाणार आहे. त्यासाठी सर्व भगिनींना मी मनापासून शुभेच्छा देतो. शेतकऱ्यांसाठी योजना केली, आता वीज बिल माफ झालेलं आहे. आपण सौर पंप 7.5 हॉर्सपर्यंत देणार आहोत. जे शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून त्याची प्रतीक्षा होती, अशा अनेक योजना मी त्या सरकारी योजना सांगणार नाही, पण या अधिवेशनामध्ये आपण बघितलं असेल बजेटच्या परवा अतिशय चांगल्या घोषणा सरकारने या ठिकाणी केलेल्या आहेत. त्यामुळे आमच्या भगिनींना सुद्धा, शेतकऱ्यांना सुद्धा मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सर्व वारकऱ्यांना, सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण खऱ्या अर्थानं पांडुरंग चरणी साकडे घातले आणि सुंदर असा वातावरण आणि निसर्ग देखील साथ देईल हा विश्वास या ठिकाणी आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतो पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय चंद्रकांत वाघमारे सर. ग्रामविकास विभागाच्या वतीनं श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 2024 याच्या निर्मल दिंडी शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी सुरुवातीपासूनच खरं तर या संपूर्ण सोहळ्यावर लक्ष असलेले आणि नियोजनामध्ये लक्ष ठेवून असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब आणि आमच्या ग्रामविकास विभागाचे लाडके ग्रामविकास मंत्री तसेच शासनाचे अतिशय प्रभावी मंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेब यांनी तत्काळ निधी उपलब्ध करून दिला. आणि तसंच या कार्यक्रमासाठी नियोजनाची बैठक घेतली, सर्वांना सूचना केल्या, मार्गदर्शन केलं. तसंच आजच्या कार्यक्रमासाठी स्वतः उपस्थित राहिले, त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय साहेबांचं मी मनापासून आभार मानतो. तसंच ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण सोहळा पार पडला ते आदरणीय विभागीय आयुक्त पुलकुंडवार साहेब
यांचेही मी मनापासून आभार मानतो. जे आज उपस्थित नव्हते परंतु ज्यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या, संदेश दिला, ते आपले आदरणीय मुरलीधर मोहोळ साहेब, केंद्रीय राज्यमंत्री सहकार व नागरी विमान वाहतूक, यांचेही मी मनापासून आभार मानतो. प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची जबाबदारी यांच्यावरती आहे ते जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय संतोष पाटील साहेब, यांचेही मी आभार मानतो. विभागीय आयुक्त कार्यालयातील सर्व उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, जिल्हाधिकारी महोदय सर, त्यांचंही मार्गदर्शन असतं. त्यांनी संपूर्ण पालखी मार्ग, दोन्ही पालखी मार्ग 2 वेळा पाहणी केलेली आहे. ते सुहास दिवसे साहेब इथं काही आपत्तीच्या कारणामुळे इथं उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. हा सोहळा ज्यांच्या माध्यमातून जगभर पोहोचवला जातो ते सर्व प्रकारचे पत्रकार बंधू, यांचेही मी मनापासून आभार मानतो. ज्यांनी हा सोहळ्याचं आयोजन अतिशय नीटनेटकेपणानं केलं ते विभागीय आयुक्त कार्यालयातील सर्व अधिकारी, आमच्या जिल्हा परिषदचे सर्व विभाग प्रमुख, सर्व SBMची टीम, त्यांचेही मी आभार मानतो. आणि ज्यांच्या खरं तर उपस्थितीमुळं हा सोहळा अतिशय सुंदर आणि भक्तिमय वातावरणात आणि पवित्रपणे पार पडला ते सर्व दिंडी प्रमुख, कलाकार, इतर सर्व उपस्थित असलेले मान्यवर, यांचेही मी मनापासून आभार मानतो. आणि हा कार्यक्रम इथं संपला, परंतु बाहेर निर्मल दिंडीच्या शुभारंभाचा कार्यक्रम किंवा त्यांना फ्लॅग होस्टिंग करण्याचा कार्यक्रम आपण बाहेर असणार आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार. थँक्यू. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आली या अभंगा, विठ्ठला पांडुरंगा, अभंगाला जोड टाळची पळ्यांची, अभंगाला जोड टाळची पळ्यांची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. लेकरांची सेवा केलीस तू आई, लेकरांची सेवा केलीस तू आई, लेकरांची सेवा केलीस तू आई, कस पांग फेडू कस होऊ उतराई,
तुझा उपकारा जगी तोड नाही, ओवाळीन जीव माझा सावळे विठाई. विठ्ठला माय बापा जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची. विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू. 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 विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत. विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत. पाहताची होती दंग आज सर्व संत. विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत. विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत. सुरक्षित वारी यासाठी सरकारकडून एक वेगळ्या पद्धतीने योजना राबवली जाते, जे लाखो वारकरी या ठिकाणी या पालखींबरोबर चालत आहेत. रोल रोल. निर्मल वारी, हरित वारी, सुरक्षित वारी अशा पद्धतीने ही योजना सरकारकडून राबवली जाते आणि जे लाखो वारकरी या पालखी सोहळ्याबरोबर चालत आहेत त्यांना वेगवेगळ्या सोयीसुविधा सरकारकडून उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आपल्यासोबत मंत्री गिरीश महाजन जी आहेत. तर आपण बघतोय वेगळ्या पद्धतीने या वारकऱ्यांचं प्रबोधन देखील या ठिकाणी केलं जातं. निश्चित या सर्व चित्ररथांच्या माध्यमातून वारकऱ्यांचं प्रबोधन, सर्व जनतेचं प्रबोधन या ठिकाणी केलं जात आहे. आपल्याला कल्पना आहे की गेल्या वर्षी जवळपास 12-13 लाख भाविक वारकरी पंढरीच्या दिशेने चाललेले होते, पंढरपूरवर दाखल झाले होते. यावर्षी मला वाटतं ही संख्या वाढणार आहे. पण यावर्षी दमदार पावसाची सुरुवातही झालेली आहे, पेरण्याही चांगल्या झालेल्या आहेत. आमचा खरं म्हणजे वारकरी हा शेतकरीचा आहे, शेतमजूर मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे तो सुखावलेला आहे आणि म्हणून पंढरीच्या दिशेने त्याची आता पावलं चालायला लागलेली आहेत. आणि म्हणून ही वारी सुरक्षित व्हावी, ही वारी सुंदर व्हावी, ही वारी निर्मल व्हावी, ही आरोग्यदायी व्हावी, यासाठी आमचा प्रयत्न या ठिकाणी आहे. गेल्या वर्षी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून मीच मंत्री होतो आणि त्यावेळेला जवळपास 23-24 कोटी रुपये दिलेले होते. यावेळी 50 कोटीच्या वर खर्च म्हणजे मदतीच्या रूपाने आम्ही या ठिकाणी करणार आहोत. शौचालयाची संख्या आम्ही जवळजवळ 20-25% वाढवलेली आहे. पाण्याचे टँकर आम्ही दुप्पट त्या ठिकाणी केलेले आहेत. ज्या ठिकाणी गावांना व्यवस्था करायच्या आहेत त्या सगळ्या व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आरोग्याच्या व्यवस्था तर दुपटीने वाढवलेल्या आहेत आणि म्हणून ही आरोग्यदायी वारी व्हावी, सुरक्षित व्हावी, कुठे अपघात होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा आहे, महसूल यंत्रणा आहे, हे सगळ्या व्यवस्था. आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही एक औषधाचं किट देखील आहे. काय याच्यामध्ये काय देणार आहे?
हे सगळ्या दिंडे आहेत, वारकरी आहेत, आम्ही यांना हे सगळे किट देणार आहोत. याच्यामध्ये सर्व फर्स्ट एड बॉक्स म्हणजे अगदी ओरल पावडरपासून याच्यामध्ये कुठे पाय दुखत असेल पेनकिलरपासून मेडिसिनपासून गोळ्यांपासून आम्ही सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे काही कुठे त्रास झाला पोटाचा तर काय घ्यायचं, पेन असेल तर काय घ्यायचं, डोकं दुखत ताप आला असेल तर काय घ्यायचं, सगळं लिहून दिलेलं आहे. त्या सगळ्या वारकरी जे चालतायत त्यांना कुठलाही त्रास झाला तर अशा पद्धतीने त्यांना हे औषधं या किटमध्ये मेडिकल किटमध्ये या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले. प्रबोधन देखील केलं जात आहे. जर आपण बघितलं तर एक वेगळं सुंदर हे अशा पद्धतीने आज उद्घाटन केलं जातं आणि हे सगळी संपूर्ण वारीच्या मार्गावर असणारे संपूर्ण पंढरपूरपर्यंत जातील, वारीच्या पुढे पुढे सगळे जाणार आहेत आणि सगळ्यांचं प्रबोधन वारकऱ्यांचं या माध्यमातून होणार आहे. यामुळे स्वच्छतेचा संदेश राहणार आहे, सुरक्षेचा आरोग्याचा सुद्धा संदेश वारीच्या माध्यमातून देणार आहे. आपल्याकडे बाईक सुद्धा ठेवलेले आहेत. आमच्याकडे लोकांसाठी बाईक आहेत, आपल्या बाईक आहे सुंदर व्यवस्था सगळ्या व्यवस्था अरे नंतर घ्या म्हणून सर्व आता यायला नको व्यवस्था यायला मुख्यमंत्री महोदय सुद्धा या ठिकाणी लक्ष घालून आहे. किट सुद्धा वारकऱ्यांना दिलं जाणार, त्याच्यामुळे साधारण किती किटचं वाट्यापासून वारकऱ्यांना आता हे जवळपास 3-3.5 किट आहेत जे आम्ही वारकऱ्यांना वाटतो आहे. हे फर्स्ट एड बॉक्स आहे. त्याच्यामध्ये त्या म्हणजे अशा गोळ्या आहेत, त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला लागणार आहे. तुम्हाला कुठे त्रास झाला पोटदुखी झाली गुलाब दिले डिहायड्रेशन झालं तर त्याच्यासाठी आहे. हातपाय दुखायला लागले तर पेनकिलर त्याच्यामध्ये आहेत. लावायला काही ऑइंटमेंटसुद्धा आहेत, हातापायाला ओरल आहेत, त्याच्यामध्ये हे सगळं आहे. आणि म्हणून याचबरोबर 300 आमचे बाईक स्वार आहेत की त्याच्यामध्ये मोठं किट पालखीच्या मागे ते आपण आता बघितलं असेल ते बांधून दिलं आहे आणि ते या पालखीच्या सोबत चालतील. कोणाला आवश्यकता असेल तिथे त्याच्याबरोबर करतील, सुशा करतील, नसेल होतं त्यांना 108पर्यंत पोहोचवतील. 108च्या माध्यमातून जर गरज असेल तर त्यांना हायर सेंटरला पोहोचवतील. प्रत्येक वारकऱ्याची काळजी आम्ही घेतलेली आहे आणि प्रत्येक वारकऱ्याचा विमासुद्धा सरकारने यावेळी उचललेला आहे. खरं तर यावर सरकारने निर्णय घेतला की दिंड्यांना 20,000 अनुदान
बंद झाले करू आपण